जैन फ्रेंड्स, आपण आज जे आहे स्पर्धा परीक्षा या विषयावर चर्चासत्र आणि ते चर्चासत्र जे आहे ते आपण 3 भागामध्ये घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे 3 दिवसामध्ये जे आहे आपण डिस्कस करू. आणि त्या चर्चासत्रामधला जो विषय असेल तर आजचा विषय जो असेल की चर्चासत्र जेव्हा आपण डिस्कस करतो म्हणजे कुठल्याही गोष्टीवर, तेव्हा त्याचं जे आहे जे जीस्ट आहे, जे कोर आहे, जे क्रक्स आहे त्यावर आपण पहिली चर्चा करू. म्हणजे स्पर्धा परीक्षा एक्झॅक्ट काय असते, तुम्ही कोण असता, स्पर्धा परीक्षेला काय लागतं, आयोग काय म्हणते आणि आयोगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कशी वाटचाल केली पाहिजे. म्हणजे अशा काही सत्य गोष्टी असतात ज्या दुरून आपल्याला ज्या चुकीच्या वाटतात पण त्या काय असतात, सत्य असतात. आणि जोपर्यंत ते सत्य आपण जे आहे इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत जे आहे रिझल्ट जे आहे त्या दिशेने धावत नाही. अशा क्रक्स विषयांवर आपण चर्चा करू. दुसरा उद्याचा विषय असेल, उद्या 4:30 वाजता जे आहे आपण पुन्हा सेकंड चर्चासत्र घेऊ. तर त्यामध्ये असेल अभ्यास करण्याची पद्धत, सिलेबस आणि बुक लिस्ट. आणि तिसऱ्या दिवशी असेल की चालू घडामोडीचे व सीसॅटचे महत्त्व. तिन्ही चर्चासत्र जे आहे तुम्हाला पूर्णपणे जे आहे व्यवस्थित समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं, एक स्ट्रॅटेजी असते. त्या स्ट्रॅटेजीने जर आपण गेलो तर ही एक्झाम काय होते, लवकर क्रॅक होते. आता ॲक्च्युली बरेच जण ज्या याला परीक्षेला जेव्हा हात घालतात तेव्हा थोडंसं भावनिक होऊन हात घालतो. कारण की स्पर्धा परीक्षेत जेव्हा आपण एक आपलं गोल असतं, डेप्टी कलेक्टर आहे, DYSP आहे, PSI आहे, ठीक आहे, खूप सारे क्लास 1 क्लास 2 पदे हे आपले जे गोल आहे, तर ते गोल ज्यांना भावनाशील असते आणि भावनाशीलच असावं तसं काही नाही. ठीक आहे, त्यामध्ये खूप साऱ्या भावना काय असतात, जडलेल्या असतात. म्हणजे डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर जे आहे असं जरी सिलेक्शन झाल्याचा भास जरी झाला तर आपले इमोशन्स असे जे होतात ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे असे बस्ट आउट होतात. आणि सिलेक्शन झाल्यानंतर काय होत असेल, सिलेक्शन झाल्यानंतर जे आहे तर महिनाभर तर विश्वास बसत नाही की आपण पास झालो. असं प्रत्येक टॉपरचा जनरली जे आहे पर्सनल अनुभव असतो की आपण पास होऊ शकतोय, हाही काही अनुभव असं जे असं फुल कॉन्फिडन्स कोणालाच नसतो. असं नाही की 100% कॉन्फिडन्स हा जर म्हटलं तर मग आपण देव झालो. आपण साधारण मानव आहे आणि मानवामध्ये जे आहे 96% कॉन्फिडन्स जातो असं सायन्स म्हणते. 4% जे आहे पोटामध्ये बटरफ्लाईज असतात, एन्झायटी असते, इनसिक्युरिटी असते, तेवढं चालतेच आहे. ठीक आहे, म्हणजे असं बरेच जण म्हणतात की 100% कॉन्फिडन्स असला पाहिजे, असं वगैरे नसतं. तर ही जी स्पर्धा परीक्षा आहे तर या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कोण आहे आपल्याला समजण्याची एक संधी भेटते. आणि तुम्ही तुमच्या लाईफच्या अशा राईट टर्निंग पॉईंटवर आहे का ज्यामधून इमॅच्युरिटीकडून मॅच्युरिटीकडे काय होणार आहे, मोठी वाट चालवणार आहे. आणि स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जाते का 60तलं डोकं 20शीत येते, त्याला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात. म्हणजे 60त जसं लोक डोकं असतं एकदम मॅच्युरिटी असते, प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार करतो आपण, छानपैकी निर्णय घेतो. असं जे डोकं जे आहे 60त असते ते डोकं काय होते 20शीत यायला लागते. म्हणून तुमचा आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी जे माइंडसेट आहे आणि 1 वर्षानंतरचा माइंडसेट यामध्ये खूप काय असेल, बदल असेल. त्यामुळे स्पर्धा परीक्षात तुम्ही कोण आहात आणि स्पर्धा परीक्षेला काय लागतं, म्हणजे हे 2 गोष्टी ज्या आहे इथं काय महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही आहात आणि इथं समजा आपण म्हणू की आयोग आहो. ठीक आहे, आयोग, तर याची फ्रिक्वेन्सी आहे 100, तर तुमची किती लागेल, 100च लागेल ना. ठीक आहे, ते नाही का असं ट्युनिंग फॉर्क असते फिजिक्समध्ये, त्याचं किक रेझोनन्स तयार होते. ठीक आहे, दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम झाली का तर असा रेझोनन्स तयार झाला पाहिजे. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी आज 10 असेल तर तुम्हाला किती करावं लागेल, 100 करावं लागेल. ठीक आहे, स्पर्धा परीक्षा खाली येणार आहे का, आयोगाची फ्रिक्वेन्सी आपल्यासाठी खाली येणार आहे का, नाही. आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी काय लागेल, वाढवावं लागेल. आणि जर तुम्ही 200 गेली तर 200 गेली तर ठीक आहे, 100च्या खाली आहे चांगली गोष्ट, काही प्रॉब्लेम नाही. 200च्या वर गेली तर तरी सुद्धा सिलेक्शन व्हायला प्रॉब्लेम काय येईल, जास्त येईल. तरी सुद्धा सिलेक्शन होईलच याची गॅरंटी नाही. कारण की आपल्याला 100 पाहिजे ना तर 100च आणायची आणि एकदम परफेक्ट आणायची, जास्तही नाही कमीही नाही. मग आता इथं कसं असतं की आयोगाला काय लागतं याचे 2च सूत्र आहे मस्त छानपैकी. आयोगाला काय लागतं हे समजलं पाहिजे आणि तेच दिलं पाहिजे. 2 गोष्टी आहे सोप्या. ठीक आहे, असं काही खूपच जास्त काही भयानक काही स्ट्रॅटेजी वगैरे असं एकदम सिंपल भाग आहे. परंतु आपण कसं असतो, आता हे ध्येय कसं असते, भावनिक असते.
ठीक आहे. आणि भावनिक, सर्वांचंच भावनिक ध्येय असतं की DYSP झाल्यानंतर मी जे असं करेल तसं करेल, असा विकास करेल तसा विकास करेल, न्याय देईल, असं वगैरे सर्व जे आहे भाग असतो. परंतु ते साध्य करत असताना जे आहे भावनाशील नसते व्हायचं. जे लागतं ते सत्य समजून घेतलं पाहिजे आणि ते सत्य काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. दोनच गोष्टी आहे यामध्ये. मग यामध्ये कोणता विद्यार्थी पास होईल, ठीक आहे, असं तुम्हाला सिंपल एक प्रश्न विचारला की समजा हे जे आहे आयोग आहे, याची फ्रिक्वेन्सी ए आहे, तुम्ही कोणा बी आहे, तर जे आहे कोणता विद्यार्थी पास होईल असं तुम्हाला वाटते. तर बरेच जण असे न्यूनगंड असतात, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतात कॉलेजमुळे, स्कूलमुळे, की जो अत्यंत टॅलेंटेड ब्रिलियंट गोल्ड मेडल असेल तो पास होईल, तर तोही होऊ शकतो. ठीक आहे, तोही होऊ शकतो. परंतु जर एखादा विद्यार्थी जे आहे सो असेल, मग त्याने स्कूलिंग, ग्रॅज्युएशन, मुक्त विद्यापीठ वगैरे असं करत करत मॅनेज केलं असेल, तर तोही विद्यार्थी इथं काय होऊ शकतो, पास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा म्हणून आपण करतो ना, स्पर्धा परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला हिरो होण्याची काही एक चांगली संधी आहे. म्हणजे संधी खूप असतात लाईफमध्ये, असं काही नाही. वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, ठीक आहे, हिरो बनण्याची. मग इथं बघा कसं असतं की फक्त इथं एक गणित समजलं पाहिजे, एक गणिताचा आहे ना जे आहे ना मेळ जुळला पाहिजे. ठीक आहे, आपण काय होतो, इमोशनल होतो. आणि इमोशनल, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं संविधानाचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे, तर तुमची खूप इच्छा असेल आता की सर पटकन पुस्तक सांगा, पहिल्या पानापासून सुरू करतो. ठीक आहे, अशी खूप इच्छा असेल. तसं नसतं. तसं जर केला तो अभ्यास काय झाला, भावनिक अभ्यास झाला. आणि जो प्रशासनामध्ये जो अधिकारी जातो, प्रशासनामध्ये आता तुम्हाला जे आहे MPSC हा काय आयोग आहे, कोणता आयोग आहे हा, संविधानिक आयोग आहे. संविधानिक आयोग आहे म्हणजे याची भरती कशी असते, प्रामाणिक असते, याची भरती कार्यक्षम असते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जे आहे गैरप्रकार होत नाही का, हा संविधानिक आयोग आहे. आणि याला संविधानामध्ये का टाकलं, आर्टिकल 315 हे दोन्ही आयोग काय संविधानिक आयोग आहे. आणि हे दोन्ही आयोग संविधानिक आयोग आहे, म्हणूनच आपली ताकद आहे इथं बसायची. तुम्हाला माहित आहे सर्व की जी भरती MPSC करत नाही ती भरती कशी होते, XYZ कारणांनी होते. ठीक आहे, त्यामध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी पास होईल माहीत नाही, न करणारा पास होईल का नापास होईल माहीत नाही. ठीक आहे, इथंच नाही, इथं जो परफेक्ट इनपुट देईल तो पास होईल. कारण इथं जे आहे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज चालत नाही. MPSC हा जो आयोग आहे संविधानिक आयोग आहे. बाबासाहेबांनी ज्या याच्यावर कायला विशेष भर दिलेला आहे. आणि एकच सर्व्हिस अशी आहे, ठीक आहे, की ज्याला संविधानिक संरक्षण आहे, त्याला म्हणतात सिव्हिल सर्व्हिसेस, ज्याला म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात, नागरी सेवा. ठीक आहे, नागरी सेवा. तर नागरी सेवाला भारतीय संविधानात संरक्षण आहे. या संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी जर एका कुठल्या सर्व्हिसवर असेल, पर्टिक्युलरली एका महत्त्वाच्या, तर त्या सर्व्हिसचं नाव काय, सिव्हिल सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जे आहे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 4 ग्रुपचे गव्हर्नमेंट सर्वंट असतात. तर त्यात ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 यामध्ये जे अधिकारी येतात, क्लास 1 आणि क्लास 2 यामध्ये जे अधिकारी असतात, तर या अधिकाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर काय असतात, जास्त निर्णय घेण्याचे अधिकार काय असतात, जास्त. ठीक आहे, म्हणजे पूर्ण प्रशासनावर असते ना. हे बघा, राजकीय मंडळी येते जाते चालू राहते, उडते पंची आहे, पण सर्वात रिजिड स्टील फ्रेम कोण आहे देशाची, प्रशासन. त्या प्रशासनामध्ये जे अधिकारी वर्ग आहे तो परमनंट राहणार आहे. तुमचं उद्या सिलेक्शन झालं तर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या 60 पर्यंत कोणी काढणारच नाही. जॉब सिक्युरिटी काय हायेस्ट आहे. ठीक आहे, मग इथं एक्झिक्युटिव्ह पॉवर जे आहे ना खूप जास्त असतात. म्हणून याच गव्हर्नमेंट सर्व्हिसला काय दिलेलं आहे, संविधानिक संरक्षण आर्टिकल 311 अंतर्गत. ठीक आहे, भारतीय संविधानामध्ये एक आर्टिकल आहे 311 अंतर्गत. म्हणून या सर्व्हिसेसला आपण काय म्हणतो, गॅझेटेड सर्व्हिस म्हणतो. ठीक आहे, आणि या गॅझेटेड सर्व्हिसचं सिलेक्शन जे असतं त्यासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेला आपण काय म्हणतो, राज्य सेवा. ठीक आहे, गॅझेटेड सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवा, ज्यामध्ये काय असतात, या राज्यसेवेचा लॉंग फॉर्म काय, राज्य नागरी सेवा, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एक्झामचं नाव लिहाल OMR शीटवर तर कसं लिहाल, राज्य नागरी सेवा परीक्षा 2022. ठीक आहे, असं नाव लिहाल. मग याचं नाव थोडक्यात आपण राज्यसेवा म्हणतो. मग राज्यसेवामध्ये कोणत्या पोस्ट असतात, नागरी सेवा, क्लास 1 की क्लास 2, तर दोन्ही असतात. मग हे सोडून इतर जे पोस्ट असतात त्यांना काय म्हणतात, नॉन गॅझेटेड पोस्ट म्हणतात. ठीक आहे, मग ज्यासाठी कोणती एक्झाम असते, कंबाईंड एक्झाम असते. कंबाईंडमध्ये PSI, STI, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, RFO वगैरे सर्व गोष्टी आल्या. कंबाईंडमध्ये 3च होते, PSI, STI, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. 3 एक्झामसाठी काय असते, कंबाईंडची एक्झाम असते 3 एक्झामसाठी. परंतु जे आहे तर गॅझेटेड सर्व्हिसेस आणि नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस अशी दोघांची इथं आपल्याकडे आपण MPSC मध्ये काय करतो, प्रिपरेशन करतो. ठीक आहे, म्हणजे MPSCचा जे आहे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड
हे 2 एक्झाम्स आहे. गॅझेटेडमध्ये जे आहे काय येतं, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, DYSP, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स वगैरे 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 खूप साऱ्या. आणि कंबाईनमध्ये जे आहे नॉन गॅझेट पोस्ट येतात, PSI, STI, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, RFO वगैरे सर्व, ठीक आहे, असं नॉन गॅझेटमध्ये येतात. मग आता इथं जे आहे तर दोघांमध्ये जर डिफरन्स जर बघितला अभ्यासामध्ये तर जे आहे 80-100 असा डिफरन्स आहे. ठीक आहे, राज्यसेवामध्ये जर समजा सिलेबस 100 असेल तर त्यातला 80% सिलेबस कोणाला आहे, कंबाईनला आहे. 80% सिलेबस कंबाईनला आहे. प्रॅक्टिकली बोलतो. आता कसं असतं, या परीक्षेचा सिलेबस आयोग जो सिलेबस देते तो नसतो. या परीक्षेला जो सिलेबस आयोग देते तो नसतो. या परीक्षेला सिलेबस कोणता असतो, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे. मग आता जे आहे तुम्हाला एक सिंपल जे आहे आजच्या चर्चासत्रामध्ये जे आहे एक गोष्ट समजली पाहिजे की MPSCला काय लागतं हे समजलं पाहिजे आणि तेच द्यायचं. हे दुसरं करतो. हे 2 गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे. मग या एक्झामला काय लागतं म्हणजे आता आयोगाला आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, 2 रूम पार्टनरमध्ये सुरुवातीला खूप भांडणं होतात, नंतर कधीच होत नाही. पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात काय होतात, फ्रिक्शन जास्त असतात कारण की दोघं एकमेकाला समजले नसतात. तिसऱ्या महिन्यापासून काय होतात, कॉन्फ्लिक्ट कमी होऊन जातात. 6व्या महिन्यानंतर जे कसंही वागलं तर काहीच फरक पडत नाही, कोणतंही कॉन्फ्लिक्ट होत नाही. का, कारण की त्याच्यासोबत आपली कंटिन्युअस काय असते, इंटरॅक्शन असते. कंटिन्युअस त्यासोबत काय असते, आपलं चर्चा सुरू असते. त्यामुळे तो आपल्याला समजतो, आपण त्याला समजतो, काही वादच निर्माण होत नाही. नाही का, असं असतं ना हजबंड वाईफ रिलेशनशिप. पहिल्या वर्षी काय असतात, कॉन्फ्लिक्ट जास्त असतं, त्यांना अपोजिट व्यक्तिमत्व आहे, नॅचरल असतं तेवढं. ठीक आहे. त्यात काय असतं थोडी असतं की जे आहे पटत नाही वगैरे वगैरे असं थोडी असतं, नॅचरल असतं ते. मग जेव्हा इंटरॅक्शन होते, कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरॅक्शन वाढलं का त्याला समजून घेण्याची क्षमता काय होते, वाढते. ठीक आहे. म्हणून या परीक्षेचा पहिलं जे मिथ आहे की याचा सिलेबस जो आहे, सिलेबस हा आयोग जे सिलेबस देते ते जनरल स्वरूपाचं असते. ठीक आहे. तुम्हाला सिंपल सांगतो. आता कंबाईनची एक्झाम घ्या. आता कंबाईनच्या या 2021 मध्ये जी एक्झाम झाली, ठीक आहे, नॉन गॅझेटेड, तर त्यामध्ये जे प्रश्न आले तर ते भरपूर प्रश्न कशाचे होते, राज्यसेवेचे प्रश्न होते. म्हणजे सॉईलचा प्रश्न जर घेतला आपण, किंवा लोकसंख्येचे प्रश्न घेतले, खनिज संपत्तीचे प्रश्न घेतले, कृषीचे प्रश्न घेतले, विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रश्न घेतले, तर थोडेसे काय होते, राज्यसेवा पॉईंट ऑफ व्ह्यू आले होते. ठीक आहे. म्हणजे इथं जे आहे मग कंबाईनचा सिलेबस कंबाईनमध्ये तो तेवढा आहे का, खरा सिलेबस कोण डिसाईड करते. ठीक आहे. म्हणजे आज तुम्हाला अभ्यास करा. आता काय करायचं, 2 गोष्टी आपल्याला करायच्या. असं एक व्हेरी सिंपल. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आयोगला कसा आहे, ठीक आहे, त्याला पहिले समजून घेणे, नंतर तेच काय करणे, जास्तीत जास्त देण्यावर काय करणे, भर टाकते. ठीक आहे. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. मग इथं जे आहे सिलेबस जे आहे कोण असतात, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे. गत वर्षीच्या प्रश्न पत्रिका. व्हेरी सिंपल. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे ना आपली त्याची. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी मॅच झाली की मग काहीच प्रॉब्लेम येत नाही, पटकन रेझोनन्स येते, त्याला म्हणतात सक्सेस. तेव्हाच फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याची 100 असेल, तुमची किती पाहिजे, 100. जास्त असेल तरी प्रॉब्लेम, कमी असेल तरी प्रॉब्लेम, बरोबर 100ला 100 पाहिजे. ठीक आहे. काही विद्यार्थी असे असतात ना, नॉलेज खूप असते त्या विद्यार्थ्यांना, खूप नॉलेज असते, काही विचारत येतेच. ठीक आहे. काही विचारत येते आणि लायब्ररीमध्ये किंवा यामध्ये असं वाटतं की 100%चं सिलेक्शन एका अटेम्प्टमध्ये होते, आणि एखादा असा असतो की वाटतच नाही सिलेक्शन होईल म्हणून, काही येत नसतील काही. ठीक आहे. परंतु जो वाटतो ना तो सिलेक्ट नाही होत, कारण त्याची फ्रिक्वेन्सी काय झालेली असते, 200. ठीक आहे. तो सर्व अंडरस्टँडिंग करतो, पाठांतरच करत नाही. ठीक आहे. पाठांतर करायला विसरून जातो. दुसऱ्याला जे आहे कमी अंडरस्टँडिंग असते, पाठांतर काय करतो जास्त. 100 फ्रिक्वेन्सी काय झाली, मॅच झाली, 5 झाला. म्हणजे जेव्हा लोक पास होतात नाही या परीक्षेमध्ये तर खरंच रिझल्ट शॉकिंग. जो पास होतो त्याच्यासाठी शॉक असतो. हे खरंच आपल्याला वाटत नव्हतं पास होतो, पण आजकाल झालो आपण डेप्टी कलेक्टर. आता पटकन एवढी मोठी पॉवर वगैरे सर्व गोष्टी येईल, परंतु जे आहे माणूस मनातल्या मनात काय होतो, हसतो. ठीक आहे. स्मित हास्य सुरू असते त्याचं. ठीक आहे. 6 महिने तर पचायलाच लागते असं. तर हे याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. म्हणजे या परीक्षेला तसं नाही. या परीक्षेला जे आहे काय लागतं हे समजलं पाहिजे आणि तेच दिलं पाहिजे. मग पहिला पॉईंट कोणता आहे की तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस कोणता आहे, हा नाही आहे. कोणता सिलेबस आहे, हा सिलेबस. मग तुम्हाला PSI मारायची आहे. ठीक आहे. 2022 मध्ये जबरदस्त पोस्ट राहतील. PSI मारायचीच आहे, फोडायची आहे बिलकुल. तर जे आहे PSIचा जो सिलेबस आहे तो पहिले तुम्हाला काय करावं लागेल, कंबाईनचे पेपर्स प्री आणि मेन्स याचे सर्व पाहावं लागेल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात जे आहे प्री आणि मेन्स म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षा याचे पेपर काय करावं लागेल, पाहावं लागेल. ते पेपर सांगेल तुमचा सिलेबस काय ॲक्च्युली. ठीक आहे. कारण की सिलेबसमध्ये एवढंच असतं ना की मृदा, सॉईल एवढंच असतं. आता मृदा म्हणजे काय, सॉईल काय एक असते का,
सॉईल तर खूप साऱ्या प्रकारचे असतात. मग आता जे आहे पुस्तकात दिलेले आहे, मग थोड्या 5-6 सॉईल दिलेल्या आहे. पण MPSC काही वेगळी सॉईल विचारत असेल तर मग ती सॉईल सिलेबसमध्ये आहे ना. मग सॉईलचा अभ्यास किती करणार, याला काही मर्यादा? अमर्यादित करणार का मर्यादित अभ्यास करणार? कसं करणार? मर्यादित करणार. जेवढं लागतं तेवढं काय करणार? द बेस्ट लागतं करणार. ठीक आहे, द बेस्ट हा भाग महत्त्वाचा इथं. मग इथं जे आहे या परीक्षेला काय लागतं हे पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय काही समजत नाही. मग जे विद्यार्थी अभ्यास करण्याच्या अगोदर जे आहे पाहून घेतात का बाबा सिलेबस काय आहे, म्हणजे परीक्षेला प्री मेन्सवर कसे कसे प्रश्न आले हे पाहून घेतात, मग त्या विद्यार्थ्याला आवाका समजून जातो परीक्षेचा काय आहे. एकदा तो आवाका समजला का मग आपण हळूहळू देताना तिथपर्यंत काय होतो, पोचतो. पण आपल्याला डेस्टिनेशन तर माहीत पाहिजे ना. मग तुमचं जे गोल आहे ना, तुमचं गोल, हे गोल तुमचा डेप्टी कलेक्टर PSI वगैरे असे गोल नका ठेवू सध्या. आता ते एकदा गोल सेट झालं ना, आता त्याला विसरून जा. आता तुमचा रिअल गोल काय माहिती आहे का? रिअल गोल काय काय रिअल गोल तुमचं? गोला. ठीक आहे, PSI DYSP डेप्टी कलेक्टर तेव्हाच व्हाल जेव्हा जास्तीत जास्त गोल एक येईल, बरोबर येईल. आता कम्प्लीट फोकस तुमचा जे आहे पोस्टवर नसला पाहिजे. कम्प्लीट फोकस कशावर असला पाहिजे? गोले कसे येतात आणि माझा गोला कसा बरोबर येईल. व्हेरी सिम्पल एकदम. ठीक आहे, याला म्हणतात जे आहे बौद्धिक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेला काय करणे, हात घालणे. भावनिक दृष्टिकोन असतो, एवढी मोठी एनर्जी भावनांमुळेच मिळते. परंतु एक गोष्ट इथं समजली पाहिजे का आपल्याला गोला हे आपलं गोल आहे. ठीक आहे, मग गोले कसे येतात हे समजले पाहिजे आणि तशीच बॅटिंग केली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला सिंपल सांगतो, कांबळी वर्सेस तेंडुलकर आहे. ठीक आहे, कांबळी आणि तेंडुलकरमध्ये फरक कसा आहे? कांबळी आणि तेंडुलकर यामध्ये बेस्ट बॅट्समन कोण डिक्लेअर झाले, सक्सेसफुल कोण झाले? सचिन तेंडुलकर. कांबळी का नाही झाले? कांबळी काय करायचे, बॉल कसाही हो प्रत्येक बॉलवर सिक्सर मारायचाच ताकद लावायची. प्रत्येक बॉलला सिक्सच मारायचा, प्रत्येक बॉलला फोरच मारायचा, पूर्ण ताकद लावायचा. बॉल पाहून नाही खेळायचे, स्वतःला पाहून खेळायचे. तेंडुलकर ठीक आहे, मॅग्रातनं जर समजा यॉर्कर बॉल टाकला तर तेंडुलकर त्याला प्लेड करून टाकायचे, प्लेड. आणि जर प्रॉपर आला तर हुक शॉट मारायचा, फोर घेऊन घ्यायचा. 2 बॉल खाली जाऊ दे, तिसऱ्या शॉट बॉलला फोर मारायचा, आणखी वाट पाहिजे. ठीक आहे, तेंडुलकर जे आहे ना बॉल पाहून खेळतात. ठीक आहे, स्वतःत किती ताकद आहे हे नाही काढत. स्पर्धेत जिंकायचं असेल तर परिस्थिती पहिले अंदाज घ्यायला लागते आणि त्या परिस्थितीनुसार आपल्याला काय करायला लागते, मोल्ड करायला लागते. सोपं असते बघा. अधिकाराचे गुण कोणामध्येच नसतात. असे सर्वजण असं अभ्यास करायला लागले म्हणजे अधिकाराचे गुण असतात का? नाही. ते अधिकाराचे गुण हळूहळू काय होतात, आत्मसात येतात. आणि ते गुण आत्मसात होण्यासाठी कोणतं असते, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. ठीक आहे, या परीक्षेला जे आहे ना 4 टप्पे असतात, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, आणि त्यानंतर काय असते, 5 झाल्यानंतरचा 4था टप्पा. ठीक आहे, कारण 5 झाल्यानंतर जे आहे फायनल रिझल्ट लागल्यानंतर पास होऊ शकतात किंवा नाही सुद्धा. तर दोन्ही ते जे आहे पचवण्याची काय पाहिजे, क्षमता पाहिजे ना. नाही तर डेप्टी कलेक्टर झाले, नाही पचवता आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. मग या परीक्षेमध्ये जे आहे व्यवस्थित समजून घ्या. या परीक्षेमध्ये जे आहे आयोगाची फ्रिक्वेन्सी काय आहे हे समजण्यासाठी पहिला महत्त्वाचा मार्ग कोणता आहे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. तरच तुम्हाला आयोग समजेल की काय येतं परीक्षेला. आणि ते समजलं. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो, या परीक्षेमध्ये आता गेल्या 3-4 वर्षात ट्रेंड काय झाला आहे, जबरदस्त चेंज झाला आहे. 3-4 वर्षामध्ये तुम्ही MPचं कुठलंही पुस्तक बघितलं तर 4 वर्षाच्या अगोदर फार काही चेंज नाही व्हायचं. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल, 4 वर्ष अगोदर एखाद्या ठोकळ्यातच काम व्हायचं आणि तो काही फार जास्त चेंज नाही व्हायचा. आता MPCचे पुस्तक प्रत्येक वर्षाला 100 ते 200 पानं काय होत आहे, प्लस मायनस होत आहे. नवीन नवीन रंग येत आहे आणि त्या रंगामध्ये बरोबर मॅनेज करून काय करत आहे, बरोबर मॅनिप्युलेट करत आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल सांगतो, समजा 2022चा पेपर घेतला आणि 2021चं जर पुस्तक घेतलं ना, 21चं बुक कधीचं घेतलं, 21मध्ये आलं आणि पेपर कधी आला, 22मध्ये. आणि या पेपरमध्ये आलेले प्रश्न जर याच्यात पाहिले ना तर दिसणारच नाही. ठीक आहे, फारच कमी दिसतात. पण आपल्याला पास होण्यापुरते जेवढे पाहिजे ना तेवढे दिसतच नाही. मग हेच पुस्तक काय होते, 2022मध्ये रिवाइज एडिशन येऊन जाते याची. ठीक आहे, मग ह्याच पुस्तकात 2022मध्ये सर्व प्रश्न आलेले दिसेल का? हे बघा, 2021चं पुस्तक आहे, 2022मध्ये परीक्षा आहे. मग यांना माहीत होतं की याच्यातले ज्या 10 पैकी ज्या 7 प्रश्न आपल्या पुस्तकातले आलेच नाही, तर हे 2022मध्ये रिवाइज एडिशन करतात आणि ते 7 प्रश्न त्यामध्ये काय करतात, ॲड करतात. ठीक आहे, मग 2022ला विद्यार्थी जेव्हा फ्रेशर विद्यार्थी कोणताही असेल तर पुस्तक घ्यायला जेव्हा जाईल तेव्हा काय पाहिजे, तो नवीन एडिशन्स घेईल ना. मग नवीन एडिशन घेईल आणि त्यानंतर आलेले प्रश्न पाहिल तर त्याला असं वाटेल
त्याला असा भास होऊन जाईल की सर्वच प्रश्न जे आहे पुस्तकातले आलेले आहे. ठीक आहे, सर्वच प्रश्न. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. वस्तुस्थिती जी आहे वेगळी असते. मग तुम्हाला 2 वर्षानंतर माहीत पडते. म्हणून आजचा जो जे आपण चर्चा करताय, तर ही चर्चा जी आहे जनरली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर 2 वर्षानंतर सत्य काय होते समजते. म्हणून बरेचदा असं म्हटलं जातं की ज्या स्पर्धा परीक्षा समजायला वर्ष लागते, दुसऱ्या वर्ष अभ्यासाला लागते, समजायला 1-2 वर्ष लागतात. असं वगैरे नसते, असं वगैरे नसते. काही गोष्टी ज्या आहे ना कुठंतरी श्रद्धा ठेवायची असते आणि जे आहे त्यानुसार चालायचं असते. लवकर काय व्हाल तुम्ही पास व्हाल. हा भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या. मग इथं जे आहे की सर्वात पहिले जे आहे आपण 1-2 विषयावर चर्चा करत आहे. ठीक आहे, MPSC फ्रिक्वेन्सी काय आणि आपली फ्रिक्वेन्सी कशी वाढवायची. तर कधी कधी कमी करायची गरज पडू शकते का. हां, समजा तुम्ही MA पॉलिटिकल सायन्समधून जे आहे MA केलेलं आहे, BA MA झालेला आहे पॉलिटिकल सायन्समध्ये, आणि संविधान हा विषय आहे. ठीक आहे, संविधान हा काय विषय आहे. मग MPSCला समजा फ्रिक्वेन्सी किती लागते 100, तर तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे 200. कारण की 5 वर्ष तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला आहे, त्यामुळे संविधानाच्या प्रेमात तुम्ही पडू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला जे आवडतं त्याचा अभ्यास काय करू शकता मर्यादेपेक्षा जास्त. त्याच्यामुळे काय होईल, इथं तुमची फ्रिक्वेन्सी 200 असेल आणि केमिस्ट्री हा विषय दिला तर तुमची फ्रिक्वेन्सी किती असेल 10 असेल. ठीक आहे, 10 असेल ना. तर हा झाला इमोशनल अप्रोच. एका जॉग्राफी खूप स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, मग जॉग्राफी आला की खूप अभ्यास, आणि जे आहे बायोलॉजी आला का अभ्यास नाही करायचं, असं नाही चालणार. मग मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की फ्रिक्वेन्सी 100 पाहिजे ना. 100च्या वर जे आहे काही ठिकाणी आपल्याला काय करायला लागते कमी करायला लागते, आणि काही ठिकाणी 0ची काय करायला लागते 100 करायला लागते. फ्रिक्वेन्सी हा जो विषय आहे ना व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे आज ज्या विषयावर आपण चर्चा करत आहे ते विषय असे आहे की सोपा आहे, कठीण नाही आहे, फक्त स्वतःला काय करायला लागते ट्रेन करावं लागते. ठीक आहे, मग जे आता लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पहा, तर सर्वात मोठा प्रॉब्लेम काय लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरचा. आता मी तुम्हाला म्हटलं की जे एखादा टॉपिक स्टार्ट करायचा अभ्यासाला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादा, तर मी पॅटर्न नाही सांगत आहे अभ्यासाचा. पहिले आपण ज्यांना जीस्टवर सेंटरवर फोकस करू, नंतर सांगतो मी सिलेबस सांगतो, बुक्स सांगतो सर्व. ठीक आहे, तर इथं ज्यांना लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पाहिले का घाबरल्यासारखं होते. ठीक आहे, का होते घाबरल्यासारखं होते. मग एकदा तर घाबरावंच लागते. एक तर आता घाबरा, नाही तर परीक्षेत जे आहे 3 अटॅक येऊन जाईल. घाबरत नसते परीक्षेत, परीक्षेत 3 अटॅक येते आणि अटेम्प्ट काय होते चालला जाते. मग आपण मनातल्या मनात म्हणतो यावर्षी ठीक आहे, पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करू आणि पुढच्या वर्षी तर ही एक्झाम काय करू क्रॅक करू. ठीक आहे, असा प्रश्न आहे. व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ही एक्झाम ज्या ना तर तोच विद्यार्थी क्रॅक करतो ज्याला हे गणित सुंदर समजलं, काय लागतं ते समजून घ्यायची ताकद ठेवली आणि तेच देण्याचा प्रयत्न केला. मग काय लागतं हे समजल्यानंतर कठीण नाही आहे परीक्षा. ठीक आहे, काय लागतं, कारण की तुम्ही जे ग्रॅज्युएशन करून आलेले आहे तर त्याचा सिलेबस याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट आहे. ठीक आहे, पण त्याच्यात एकच विषय होता, इथं विषय काय सर्व. म्हणजे MPSC मध्ये प्री मेन्स जर म्हटलं की जनरल स्टडीजमध्ये सर्व विषय येतात, असा विषयच नाही कोणता येत नाही. म्हणजे ही परीक्षा जी आहे ना तुम्हाला एक सिंपल सांगतो. समजा एखाद्याची बहीण समजा डेप्टी कलेक्टर झाली. ठीक आहे, मग तुम्हाला एक सिंपल सांगतो. माझा एक मित्र होता विनोद पवार म्हणून. ठीक आहे, त्याचं सिलेक्शन झालं तर ते लगेच त्याच्या दुसऱ्याच वर्षी त्याच्या बहिणीचं डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं, आणि तिसऱ्या वर्षी जावाई IAS झाले. पहिल्या वर्षी हा IRS झाला, दुसऱ्या वर्षी जे आहे समजा बहीण डेप्टी कलेक्टर झाली आणि जावाई जे आहे नंतर काय झाले IAS झाले. मग तुम्हाला असं वाटत असेल की जे आहे तर कसं असतं हे बघा, या परीक्षेमध्ये कसं असतं की तुम्ही MPSC मध्ये जे आहे बरेचसे टॉपर जे आहे ना डेप्टी कलेक्टर झालेले आहे. ठीक आहे, किंवा बरेचसे टॉपर जे आहे समजा एखादा टॉपर जे आहे PSI झाला. ठीक आहे, आता याच्या भावाला किंवा बहिणीला अभ्यास करायचा आहे आणि दादानी जर गाईड केलं ना तर हा विद्यार्थी एकाच अटेम्प्टमध्ये DYSP होऊ शकतो, एकाच अटेम्प्टमध्ये. ठीक आहे, दादा किंवा ताई जर सिलेक्ट झाल्या असेल आणि त्यांनी जर समजा धरून बसले तर त्याचा भाऊ किंवा त्यांचा भाऊ किंवा बहीण जास्तीत जास्त 1 किंवा 2 अटेम्प्टमध्ये काय होऊ शकतात. मग दादाला जर समजा 5 वर्ष लागले तर भाऊला किती लागेल 1.5 वर्ष. किती लागेल 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष. दिस इज ट्रू स्टोरी. ठीक आहे, मग याचा अर्थ असा काय दादाला डोकं कमी भाऊला जास्त, असं नाही. असं मुळीच नाही या परीक्षेमध्ये. जो ग्रॅज्युएट होऊ शकतो तो क्रॅक करू शकतो. मग क्रॅक कोण करू शकतो, तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया की फायनल इयर पर्यंत मध्ये परीक्षा देता येते किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कोणतंही ग्रॅज्युएशन. मग या परीक्षेला कोण क्रॅक करू शकतो, तोच क्रॅक करू शकतो जो पेरण्याच्या अगोदर मातीचा आणि पावसाचा काय करतो
अंदाज घेतो आणि त्यानुसार पेरतो ना, तोच काय होतो, क्रॅक करतो. मग तो विद्यार्थी जे आहे, सोसो असेल, गोल्ड मेडल असेल, कोणी असेल, 60% जास्त विद्यार्थी MPSC UPSCमध्ये ग्रामीण भागातील असून जे आहे सेकंड क्लासवाले काय होतात, सेकंड जास्तीत जास्त फर्स्ट क्लासवाले काय होतात, पास होतात. ठीक आहे. ते जे आहे क्लास, थर्ड क्लास जे आहे असा काही कुठला क्लास नसते. ठीक आहे. परंतु सर्वच विद्यार्थी जे आहे कोणी इथं पास होऊ शकतं. फक्त जे आहे ना त्याला स्वतःला काय करावं लागते, मोल्ड करावं लागते. याच्यात कसं असतं हे बघा, या स्पर्धा परीक्षेमध्ये 2 धोके आहे. ठीक आहे. 2 धोके. एक तर याच्यात लोक खूप दिसतात. ठीक आहे. लोक खूप दिसतात. ठीक आहे. म्हणजे समजा बॅचलाच आपण जे आहे 150 लोक असतात. मग इथंच पहिला प्रश्न पडतो की 150 लोक आहे इथंच बसलेले आणि बाहेर तर 1.5 लाख लोक आहे, नाही का? आपला नंबर कसा येईल, आपला नंबर कसा येईल, हा सिंपल प्रश्न पडतो. ठीक आहे. हा सिंपल प्रश्न पडतो. आपला नंबर तेव्हाच येईल जर तुम्ही या परीक्षेला समजून घेतलं आणि तेच देण्याचा पूर्ण प्रयत्न केला तर. ठीक आहे. त्याच्या बिलकुल काळजी करायची नाही. यामध्ये तर असंही असतं की बॅचमध्ये बसलेला विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला ऑलरेडी सिलेक्ट झालेले विद्यार्थी असतात ऑलरेडी. मग त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं यांचा पहिली नंबर लागेल, नंतर आपल्याला गेला. असं तर किती वेळ झालेला आहे की बरेच विद्यार्थी PSI STI वगैरे क्लास 2 सिलेक्ट झालेले आहे आणि त्याचे जे रूम पार्टनर जे आहे सिलेक्टच नाही झाले, प्रिलिमच उडत होती सारखी. ठीक आहे. म्हणजे असे बऱ्याचशा रूमचे किस्से आहे असे की पूर्ण रूम सिलेक्ट झाली, कोणी क्लास 2, कोणी जे आहे क्लास 3. ठीक आहे. कोणी नायब तहसीलदारपर्यंत गेले, झाले सिलेक्ट. मग हा सिलेक्टच नाही झाला, एकटाच उरला रूममध्ये. आणि याची प्रत्येक वेळेस प्रिलिम काय व्हायची, उडायची. पहिला गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली. ठीक आहे. 5व्या अटेम्प्टमध्ये तो डायरेक्ट डेप्टी कलेक्टर झाला. ठीक आहे. असे खूप सारे जे आहे काय किस्से आहे. म्हणून यामध्ये जे आहे, तर यामध्ये प्रत्येकाची स्टोरी ही काय असते, पर्सनल असते आणि वेगळी असते. कोणाची स्टोरी आपल्याला मॅच होत नसते. कारण की ही एक्झाम ही टेस्ट ऑफ ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे, टेस्ट ऑफ काय, स्कूलिंग आहे. याला सिलेबस कितीपर्यंतचा आहे, 12वीपर्यंत सिलेबस आहे. पण डोकं कोणतं वापरायचं आहे, ग्रॅज्युएशन लेवलचं. डोकं ग्रॅज्युएशन लेवलचं वापरायचं आहे. सिलेबस 12वीपर्यंतचा आहे. म्हणजे सिलेबस कठीण नाही आहे. या सिलेबसमध्ये एकच गोष्ट कठीण आहे की इतकी स्पर्धेमध्ये इनसिक्युरिटी आहे ना, तर हे इनसिक्युरिटी असताना स्वतःला सिक्युअर्ड आणि स्टेबल आणि कॉन्फिडंट फील करणे हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. तुम्हाला जर म्हटलं मी हे पुस्तक वाचा, तर 10 लोक तुम्हाला 10 पुस्तक सजेस्ट करणारे काय होईल, भेटतील. तर तुम्ही किती पुस्तक वाचाल, 11 पुस्तक वाचाल. ठीक आहे. मग 11 पुस्तक वाचले का तुमची फ्रिक्वेन्सी 100पेक्षा किती झाली, 1000. ठीक आहे. मग तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्हाला जर विचारलं की जे आहे की एवढं मोठं जे आहे संविधानाचे 11 पुस्तक वाचले की या गोष्टीसाठी आर्टिकल सांग, जर सांगता येत नसेल तर तुमचा अभ्यास काही कामाचा नाही आम्हाला. ठीक आहे. हिंदूची व्याख्या भारतीय संविधानात कोणत्या आर्टिकल अंतर्गत दिली हे जर सांगता येत नसेल, काही कामाचा अभ्यास नाही आहे. ते पुस्तक आम्ही थोडी म्हटलं की तुम्ही एवढे पुस्तक वाचा. एक पुस्तक जर 11 वेळा वाचलं असतं तर 10 पैकी 8 प्रश्न एक्झॅक्ट काय करता आले असते, उडवता आले. मग ही परीक्षा जी आहे जनरल नाही आहे, ही अतिशय स्पेसिफिक आणि प्रिसिजन मागते. म्हणजे मिसाईल असं सोड लागते की बिलकुल जे आहे पक्षाचा डोळा काय झाला पाहिजे, हिट झाला पाहिजे. त्याला बुल्स आहे म्हणतात. ठीक आहे. पक्षाचा डोळा म्हणजे आहे. इनसिक्युरिटी अँड अंडर कॉन्फिडन्स असलं त्यामुळे ते झाड दिसते, मुळं दिसतात, सर्व दिसायला लागते. ठीक आहे. डोळा दिसतच नाही लवकर. आपण पूर्ण फोकस त्याच्यावर करायचा. बाजूचा जर समजा तहसीलदार जरी असेल आणि तोही आपल्यासोबत परीक्षेला बसला असेल का त्याला डेप्टी कलेक्टर व्हायचं ना, आणि तुमची प्रिलिम पहिलीच प्रिलिम आहे आणि आपल्यासोबत असलेला जे आहे विद्यार्थी तो ऑलरेडी डेप्टी कलेक्टर झालेला आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही पास होऊ शकता. ठीक आहे. असे कितीतरी गोष्टी झालेल्या आहे. ठीक आहे. मग त्यालाही शॉक पडतो. म्हणजे पास होणाऱ्याला प्रश्न पडतो की याच्या अगोदर आपण कसं झालो, आणि झालेल्यालाही वाटतं की हा आपल्या अगोदर कसं काय झाला. ठीक आहे. म्हणजे या परीक्षेमध्ये जे एक सिंपल गणित आहे की तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे बरोबर काय करा, आयोगाला जेवढी वाढते ना कदाचित, मग फक्त ते माहीत असली पाहिजे. आता प्रॉब्लेम काय होते, बरेचदा कोचिंगमध्ये काय असते, कोचिंगमध्ये बुक्समध्ये तुमची फ्रिक्वेन्सी आहे ना जास्तीत जास्त 50च ठेवली जाते. 50. 100ची जाणीवच होऊ दिली नाही जात. ठीक आहे. तुम्हाला माहीतच होऊ देत नाही की 100 फ्रिक्वेन्सी असते म्हणून. का? कारण की शिकवण्याचं चॅलेंज काय होते, वाढते. जेव्हा तुम्हाला कळतं की फ्रिक्वेन्सी 100 आहे, मग तुमचं जे आहे ना शिकवण्याचं चॅलेंज असते आणि शिकणाऱ्यासाठी सुद्धा काय असते, चॅलेंज असते. पण ती जर म्हटलं की आयोगाची फ्रिक्वेन्सी 100 आहे, 25चीच जाणीव द्यायची विद्यार्थ्यांना. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरच्या भानगडीत पाडवायचंच नाही. याच्यात का विद्यार्थ्याला पाडलं नाही तर मग जे आहे क्लासची फ्रिक्वेन्सी 25 जरी ठेवली तरी विद्यार्थी काय होतात, क्लास होऊन जाते. मग उरलेलं 75 कोण करेल.
त्या विद्यार्थ्याला करावं लागतं सेल्फ स्टडीने, आणि जे करायसाठी मग 3-4 वर्ष लागतात. म्हणून वर्ष काय होतात, जास्त लागतात. ठीक आहे. ज्या गोष्टीसाठी आपण जे आहे कोचिंग घेतलं आहे, ज्या गोष्टीसाठी कोणाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, तो जर आपल्याला त्या 100 फ्रिक्वेन्सीची जाणीव करून देत नसेल ना, तर युजलेस आहे. ते वर्ष काय होतात, वाया जातात. हा प्रॉब्लेम असतो या परीक्षेमध्ये. या परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम नाही की तुमच्याकडे टॅलेंट नाही आहे. टॅलेंट हा विषयच नाही आहे. तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही हाही विषय नाही आहे. ठीक आहे. तुमच्याकडे मोटिवेशन नाही हाही विषय नाही आहे. तुमच्याकडे फक्त एक मॅच्युअर्ड समज नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकते. ठीक आहे. मॅच्युअर्ड समज व्यवस्थित समजून घ्या. तो जर नसेल ना तरच प्रॉब्लेम येईल. तो जर असेल तर मग जे आहे टॅलेंट वॅलेंट सर्व असतं. आता मला एक सांगा सिंपल, तुमच्याकडे मोटिवेशन का कमी आहे का? जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला हात घालतो त्याच्याकडे मोटिवेशन कमी असतं का? एनर्जी कमी असतं? सॅक्रिफाईस करण्याची ताकद कमी असते का? बिलकुल नाही. टॅलेंट कमी असतं का? ग्रॅज्युएशन तो झालेला असतो, 12वी पर्यंतचा सिलेबस असतो, टॅलेंटचा हा विषय असतो का? मला एक व्यवस्थित सांगा असं. ठीक आहे. तो ग्रॅज्युएट आहे म्हणजे त्याने ग्रॅज्युएशन क्रॅक केलं आहे, तर ग्रॅज्युएशनपेक्षा सिम्पल सिलेबस कोणाचा असतो? 12वी पर्यंतचा सिलेबस असतो. फक्त वाचताना डोकं कसं पाहिजे? ग्रॅज्युएशनचं. प्रॉब्लेम त्याचा नसतो. प्रॉब्लेम याचा असतो की या परीक्षेला आपण समजलोच नसतो. आणि ते जर समजलं आणि त्याची का फ्रिक्वेन्सी मॅच झाली का मग जे आहे ही एक्झाम खूप सोपी होऊन जाते. ठीक आहे. खूप सोपी होऊन जाते. मला समजा सॉईल शिकवायचं आहे, सॉईल कंबाईनच्या बॅचला मला सॉईल शिकवायचं आहे. मग सॉईल शिकवताना मला काय करावं लागेल? सिलेबस कसा ठरवावा लागेल की आतापर्यंत प्री मेन्समध्ये आलेले प्रश्न. मग आता कंबाईनचा जरी अभ्यास असेल तरी मला राज्यसेवेचे प्रश्न काय करावं लागेल? पाहावंच लागेल. मला समजा एक टॉपिक शिकवायचा आहे, मग मला माझा सिलेबस डिझाईन करायचा आहे, तर कसं करावं लागेल? तर मला त्या परीक्षेचा प्री मेन्सचा, MPSC मधल्या सर्व परीक्षेचा प्री मेन्सचा जे आहे काय करावं लागेल? सॉईलचे प्रश्न कसे आले हे पाहून घ्यावं लागेल. प्लस आतापर्यंत केंद्र सरकारचे जे प्रश्न झाले, पेपर झालेले आहे, त्याचा एक अंदाज घ्यावा लागेल. आणि प्लस त्यानंतर चालू घडामोडीचा अंदाज घ्यावा लागेल. आणि त्यानंतर मग मला काय करावं लागेल? पेपर सेट पाहून गेसिंग करावं लागेल. आणि त्यानंतर मला सिलेबस ठरवावं लागेल की येणाऱ्या 3 वर्षात सॉईलचा सिलेबस काय असला पाहिजे. असं जर केलं तर ते कोचिंग बरोबर काय होते? पिन पॉईंट राहते. असं नाही ना की सॉईलमध्ये एकच मृदा बसले शिकवत, काळी मृदा, पण ते जे आहे चोपन मृदा विचारत राहतात. ठीक आहे. या कंपनीला सांगा त्यांनी चोपन मृदा विचारली, खडकाचे प्रकार तर असे विचारले की खूप जास्त. ठीक आहे. प्रश्न कसा आहे व्यवस्थित समजून घ्या की आपण जेव्हा या परीक्षेला हात घालतो ना तर हे पाहून काय करायचं असते? धावायचं असते. मग या परीक्षेला ज्यांना ट्रेन आहे, समजा ट्रेन बुलेट ट्रेन घेतली आणि विदाऊट ट्रॅक जर धावली तर धावेल का? कशी धावेल ते? ठीक आहे. मग या बुलेट ट्रेन, तुम्ही बुलेट ट्रेन आहात, तुमची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे, स्पीडही जबरदस्त आहे, मोटिवेशन जबरदस्त आहे, कॉन्फिडन्स सुद्धा आहे. कॉन्फिडन्स नसतं तुम्ही इकडे आलेच नसते. ठीक आहे. कारण एवढं ग्रॅज्युएशनच्या एरिया सोडून आपण दुसऱ्या एरियात जात आहे ना, म्हणजे कॉन्फिडन्स खूप आहे. सॅक्रिफाईस करण्याची ताकदही काय खूप आहे. फक्त याला काय पाहिजे? राईट डायरेक्शन पाहिजे. आणि त्या राईट डायरेक्शनवर तुम्ही काय पाहिजे? अटल विश्वास पाहिजे. ठीक आहे. बस एवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. यामध्ये जे आहे बुद्धिवान विद्यार्थी पास होईल का असं नसते, कोणीही पास होऊ शकतं. फक्त त्याला एवढी बुद्धी कळली पाहिजे की 2 ट्रॅक कोणत्या. एक ट्रॅक आहे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरचा, आणि दुसरं जे आहे या परीक्षेला जे आहे आता जे आहे सर्वात जास्त महत्त्व कोणाला आहे? चालू घडामोडीचा डेली अभ्यास. डेली, वार्षिकी वाचून नाही, वर्ष आदलं एक पुस्तक आलं ते पुस्तक घेतलं आणि वाचून काढलं तसं नाही. चालू घडामोडीचा काय पाहिजे? डेली अभ्यास पाहिजे. ठीक आहे. मग या परीक्षेचे 2 ट्रॅक आहे आणि तुम्ही बुलेट ट्रेन आहात. ठीक आहे. एक ट्रॅक तुमचा कशावर असला पाहिजे? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, आणि दुसरा कशा असला पाहिजे? चालू घडामोडी. ठीक आहे. हे 2 घेऊन जे आहे ना ही परीक्षा काय होत असते? समजत असते. हे 2 जर नाही घेतले, म्हणजे समजा एखादा कोणती नदी आहे, पूल कोणता पडला, एखादा आर्टिकल आहे तर कोणता आर्टिकल यावर्षी चर्चेत आहे, सुप्रीम कोर्टचा कोणता खटला आहे का जो न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. नवीन खटले येत राहतात. कोणता खटला आहे, इतिहासामध्ये कोणतं असं काही पॉईंट आहे की जिथं वादग्रस्त ठरला, कोणत्या समाज सुधारकाला जे आहे 100 वर्ष पूर्ण झाले, कोणाची जन्म जे आहे 100 वर्ष झाले किंवा जयंती आहे. ठीक आहे. फिजिक्समध्ये नोबेल कोणाला भेटलं, मग फिजिक्समध्ये बरोबर त्याच्यावर काय येऊ शकते? प्रश्न येऊ शकते. भारताने कोणतं मिसाईल टेस्ट केलं, कोणतं सॅटेलाईट टेस्ट केलं, काय पाहिजे? माहीत पाहिजे. मग या परीक्षेचे जे आहे ना हे 2 गोष्टी असतात. एक आहे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, दुसरं काय? चालू घडामोडी. मग स्पर्धा जिंकतात ते ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतो, तो नाही. कॉन्फिडन्स नसता तुम्ही आलेच नसते. हा कॉन्फिडन्सचा विषय नाही आहे. कॉन्फिडन्स फक्त एवढाच पाहिजे इथं की जे आहे जो मार्ग आपण घेतला त्याच्यावर काय करायचं आहे? टिकून राहायचं. मी तुम्हाला म्हटलं आता लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पाहायचे तर मनामध्ये काय होते? भीती येते.
मग जो विद्यार्थी त्या भीतीला घाबरून जाईल तो विद्यार्थी मग इथं 10% भीती आहे तर तेवढी फेस करण्याची हिंमत नसेल तर मग त्याला कुठं फेस करावं लागेल? परीक्षेत फेस करावं लागेल, परीक्षेत. आणि परीक्षेत जेव्हा फेस करेल त्यामध्ये विनाकारण 2 वर्ष काय होईल त्याचे? वेस्ट होईल ना. ठीक आहे, 2 वर्ष कशाला वेस्ट करायचे? या परीक्षेला पहिल्याच दिवसापासून काय करायचा अभ्यास? राईट डायरेक्शनमध्ये बुलेट ट्रेन सुरू जेव्हा होते ना तिथूनच स्पीड पकडते ते काय आपली लोकल नाही आहे की 4 किलोमीटर नंतर धडक 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 आणि नंतर 4-5 किलोमीटर नंतर स्पीड काय करते? पकडते. बुलेट ट्रेन जाग्यावर स्पीड काय करते? ॲक्सलरेशन हाय असते, जाग्यावर असते. ठीक आहे, आपल्याला काय लोकलसारखा अभ्यास नाही करायचा आहे. चालले एक डबे मग आता जे आहे हा प्रश्न नाही आला मग पुढच्या वेळेस तो डब्बा जोडला. ठीक आहे, अरे इकडे हा नाही आला दुसरा झाला मग तिसरा डब्बा जोडला. ठीक आहे, मालवाहू गाडी थोडी आपली गाडी काय असली पाहिजे? बुलेट ट्रेन असली पाहिजे. आणि या बुलेट ट्रेनमध्ये बरेच जण असं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे तर एक उदाहरण दिलं जातं की ही एक शर्यत आहे. ठीक आहे, ही शर्यत आहे आणि लोकांच्या समोर आपण कट ऑफच्या वर पोचलो पाहिजे. तर ही शर्यत नाही आहे. ठीक आहे, ही शर्यत नाही आहे. लोकांना पाहून जर तुम्ही धावाल तर तुमची फ्रिक्वेन्सी आज 10 असेल तर ती जास्तीत जास्त बाहेर किती येईल? 60च बाहेर येईल. ठीक आहे, लोकांना पाहून धावायचं नसते, लोकांना पाहून स्पर्धा नसते करायची. आपण सत्य समजायचं असते आणि त्याच्यावर काय राहायचं असते? अटल राहायचं असते. असा भाग असतो. ही स्पर्धा परीक्षा जी आहे धावण्याची शर्यत नाही आहे. ही स्पर्धा परीक्षा जी आहे भाला फेकवाला जो कन्सेप्ट आहे ना, जॅव्हेलिन थ्रो म्हणतो आपण त्याला. स्पर्धा परीक्षा जी आहे मॅरेथॉन नाही आहे. स्पर्धा परीक्षा काय? जॅव्हेलिन थ्रो आहे. ठीक आहे, चोप्रासारखा जे आहे जेव्हा जॅव्हेलिन थ्रो मारतो आपण, भाला फेकतो, तर भाला फेकताना मागच्याने किती दूर फेकला हे पाहतो का? तुम्ही जर चोप्राला जर ऑलिम्पिकमध्ये जर पाहिलं असेल ना तर त्यांनी मागच्यानं किती दूर फेकला हे नाही पाहिलं. आपल्याला किती दूर फेकायचं हे नाही पाहिलं. त्यांनी फक्त काय पाहिली? त्यांनी असा भाला उचलला, असा करत करत त्याची दिशा काय केली? बरोबर केली. आता दिशा कशी बरोबर करायला लागते की भाला फेकताना 45च्या डिग्रीमध्ये जर फेकला तो जास्तीत जास्त दूर जाऊ शकतो. बरोबर, त्यांनी दिशा काय केली? फिक्स केली. ठीक आहे, दिशा फिक्स केल्यानंतर जेवढी ताकद आहे तेवढी ताकद काय केली? काढली. जेवढी ताकद त्याला काढता येईल. मग बाजूच्यानं 100 काढली तर त्यानं 200 काढली असेल. जेवढी ताकद काढायची आहे तेवढ्या ताकदीने काय केला? भाला फेकून दिला. ठीक आहे, असं असतं. स्पर्धा ज्यांना अशी असते की दुसऱ्याला पाहून जे धावतात ते मर्यादितपर्यंत सक्सेसफुल होतात. एका मर्यादेनंतर झाली प्रिलिम होऊन जाईल, मेन्स नाही होणार. हा जॅव्हेलिन थ्रो जे आहे तर एकाच थ्रोमध्ये 3 गोल काय करायचे? हिट करायचे. त्याचं नाव आहे प्रिलिम, मेन्स, इंटर. म्हणून या मला परीक्षेमध्ये खूप जास्त जे आहे याची उणीव वाटते का अभ्यास करणारा विद्यार्थी टॅलेंटेड आहे, सर्व आहे, मग प्रॉब्लेम कुठं आहे? तर तो ज्यांना या पॅटर्नमध्ये आपली जे आहे म्हणजे मेटल मोल्ड केल्यानंतर एखादा डायमंड टाकायला लागते ना डायमध्ये, तेव्हाच ते मूर्तीचा आकार काय होतो? प्राप्त होतो. मग तो स्वतःला मेल्ट तर करतो परंतु त्या डायमंड टाकत नाही जी डायम पिसेल लागते. ठीक आहे, मग या परीक्षेमध्ये जे आहे या 2 गोष्टीवर भर काय पाहिजे? जास्त. आणि या 2 गोष्टीवर भर दिला का तुमचा अभ्यास 60 ते 70% काय होतो? कमी होतो, वाढत नाही. याच्यामुळे अभ्यासाचं लोड काय होतं? कमी होतो. चौधरी सरांचं लोकसंख्येचं पुस्तक काढलं, समजा लोकसंख्या काढलं, त्यात वाचत गेलं तर वाचतच जावं लागेल. तर सर्व पूर्ण सेन्सस आहे भारताचा. मग सर्व पाठोडी होत असतं. परीक्षेला काय लागते? लोकसंख्येवर आलेले प्रश्न पहिले काय पाहिजे? माहीत पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगाने तेवढाच डाटा काय करायचं? मास्टर करायचं. त्याच्या बाहेरचं आलेलं काही टेन्शन नाही घ्यायचं. या परीक्षेत दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असतो की जे आपल्याला येते ते 100% बरोबर आलं पाहिजे, ते परफेक्ट राहायचं. आणि जे येत नाही ते टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे कसं असतं समजा ABCD ऑप्शन आहे पेपरमध्ये आणि तुम्हाला 2च ऑप्शन माहीत आहे आणि C आणि D माहीतच नाही आहे, तर C आणि Dचं टेन्शन नका घेऊ. जे तुम्हाला माहीत आहे ना त्याच्यावर एनर्जी खर्च काय करा? जास्त करा. आयोगाची मला सर्वात सुंदर एक इन्स्ट्रक्शन आवडते. प्रश्न जमत नसेल तर पुढच्या प्रश्नावर जावे. ठीक आहे, जेव्हा मी पहिल्यांदा वाचते तेव्हा मी बरेचदा असं सांगतो, पहिल्यांदा जेव्हा वाचले तेव्हा मला स्वतः हसू आलं की असं का टाकलं असेल की जर आता कोणालाही समजतं, कॉमन सेन्स आहे ना की प्रश्न जमत नसेल दुसऱ्या जाणारच आहे. पण नाही आहे तो कॉमन सेन्स इतका कॉमन आहे का कोणालाही लक्ष देत नाही. माझ्या जास्त खूप वेळ लागला मला यायला. सर्वात सुंदर इन्स्ट्रक्शन आहे. कारण की पहिल्या प्रश्नात जमत नसेल तर त्यात इमोशनल होऊ नका, सोडून द्या. नवीन प्रश्नात जा आणि नवीन प्रश्नात जाताना जुना प्रश्न डोक्यात घेऊन जाऊ नका. बरं झालं सवय असते की दुसऱ्या प्रश्नात सॉल्व्ह करत असताना पहिल्या प्रश्नाचं डोक्यात असतं, त्याच्यामुळे ते मिस्टेक काय होतात? जास्त. पहिल्या प्रश्नात विचारलं होतं की सत्य विधान निवडा आणि दुसऱ्या प्रश्नात विचारलं असत्य विधान निवडा, तर हा टिक कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू करेल? सत्य विधान निवडा. ठीक आहे, याला म्हणतात जे आहे आयोगाची राईट इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, असं माइंड ज्यांना स्विच ऑफ करता आलं पाहिजे. ठीक आहे, कारण 100 क्वेश्चन आहे,
संविधानानंतर फिजिक्सचा क्वेश्चन येऊन जाते, फिजिक्स नंतर केमिस्ट्रीचा येऊन जाते, केमिस्ट्री नंतर बायोचा. डोकं सारखं काय करायला लागते, पटपट काय करायला लागते, चेंज करायला लागते. ठीक आहे, मग हे डोकं चेंज करणं सोपं नसतं. पहिलेच काय पाहिजे, रिहर्सल. जो बेस्ट डान्सर असतो तो वेळेवर ज्या स्टेजवर नाचतो का, वेळेवर जर नाचला तो गणपती डान्स होऊन जाईल. ठीक आहे, पण त्या जर भरतनाट्यम जर लागत असेल तर डान्स कसा लागेल, भरतनाट्यमचा डान्स लागेल ना. त्यामुळे त्याची रिहर्सल काय झाली पाहिजे, पहिलेच झाली पाहिजे. आणि असं नाही ना रिहर्सल म्हणजे हातवारे कसे करायचे, प्रत्येक जे आहे बोटाचा अँगल जरी असेल त्याला विशिष्ट काय असते, अर्थ असते. ठीक आहे, एवढं सोपं असते का ते. ठीक आहे, म्हणून ते रिहर्सल पहिलेच झाली पाहिजे. आणि ते रिहर्सल तेव्हाच होते जेव्हा तुम्ही याच्यात काय करता, मॅक्झिमम एनर्जी काय करता, खर्च करता. मग आता परीक्षेला जे आहे की एक गोष्ट समजली, परीक्षेला काय लागतं हे कोण सांगेल, पहिले सांगा. पहिलं कोण लागते, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. नंबर 2 चालू घडामोडी. नंबर 2 काय लागते, चालू घडामोडी. आणि नंबर 3 काय लागते, ट्रेंड लागते. नंबर 3 काय लागते, ट्रेंड लागते. हे काय म्हणजे ट्रेंड जे आहे ना, हे दोन गोष्टी काय ठरवतात, ट्रेंड ठरवतात. ट्रेंड म्हणजे भविष्यात परीक्षेला प्रश्न कोणते येणार. हे बघा, खूप अभ्यास नाही करत बसू. खूप याच्यामध्ये ज्यांना खूप अभ्यास करणारे खूप विद्यार्थी आहे, प्रचंड अभ्यास करतात. ठीक आहे, परंतु जे आहे मग सर्व 2-3 वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर मग लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करता, सॉल्व्ह करता. मग तोपर्यंत त्यांनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले असते का, असते. कोणाचे, कोचिंग इन्स्टिट्यूटचे. कोचिंग इन्स्टिट्यूट पेपर सॉल्व्ह केले असतात. फार कमी कोचिंग इन्स्टिट्यूटचे पेपर जे आहे MPSCच्या लेवलचे असतात. फार हार्डली जे आहे 1%. 99% कसे असतात, इकडून तिकडून टाकलेले, पेरलेले. लास्ट कधी कधी तर असं असतं की लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर ते जरी विद्यार्थ्याला दिले तर त्याला हे माहीत नसते का हा प्रश्न ऑलरेडी MPSCत आला. पण तुमचं तर एवढं परफेक्ट जे आहे लक्ष पाहिजे की हा प्रश्न कंबाईनला 2000 जे आहे याला आला होता, प्रिलिमला. इतकं परफेक्ट पाहिजे. प्रश्न दिसला का तुम्हाला माहीत पाहिजे हा कधी आला होता. एवढी त्याच्यावर काय पाहिजे, कमांड पाहिजे. एवढी असली का बरोबर तुम्हाला काय होतं, समोरचं जमतं. ठीक आहे, असं राहतं. मग एक लक्षात घ्या, परीक्षेत कसं असतं. आता डायरेक्ट जे आहे मी मूळ मुद्द्यावर बोलतो त्यामुळे थोडंसं जे आहे अंडरस्टँडिंगला काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगा. हे बघा, परीक्षेला A आला तर A नंतर काय येत असते, B येत असते. B नंतर काय येत असते, C आणि D येत असते. ठीक आहे, मग हे AB ऑलरेडी आलेले आहे म्हणजे हे कोणतं झालं, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. भविष्यात काय येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला कोण देते, चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये जर एखादी गोष्ट न्यूजमध्ये असेल, काही वादग्रस्त ठरली असेल तर ती येऊ शकते, नवीन येणारा प्रश्न. आणि हे जे आलेले जे प्रश्न असतात ना, याचंच जे आहे ना तोडमोड करून नवीन प्रश्न बनवला जाते. कोणता, D. ठीक आहे, कारण प्रश्न सेट करताना कसं असते, तोच प्रश्न काय बनवला जाते. कारण की रिस्क नाही घ्यायची असते. कोणते टीचर जेव्हा पेपर सेट करतात ना, क्वेश्चन चुकला नाही याची काळजी जास्त घ्यावं लागते. आता आयोग काय करते, जे आहे तुम्हाला पेनल्टी देते. नाव खराब होते ना की या शिक्षकांनी 10 प्रश्न दिले त्यातले 3 कॅन्सल झाले. पहिल्या कीमध्ये प्रश्न येतात, नंतर काय होतात, रिवाईज कीमध्ये आणखी चेंज होऊन जातात. हा प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये काय असतं की हे 2 प्रश्न का करायचे असतात माहिती आहे का, हे ज्या ना याला तोडमोड करून ना D प्रश्न येऊन जाते. तोडमोड करून म्हणजे समजा की 1857चा उठाव आहे आणि 1857च्या उठावावर जे आहे 5-6 प्रश्न आलेले आहे. मग त्या 5-6 प्रश्नामधलाच मसाला घेऊन काय करायला, 6वा प्रश्न काय केला जाईल, 7वा प्रश्न तयार केला जाईल. मग त्या 5 प्रश्नातले स्टेटमेंट आपले रट्टा असले का बरोबर आपल्याला आपलं काय करतात ते एलिमिनेट करता येत नाही. उत्तर काय करावं लागते, बाहेर काढावं लागते. आपल्याला 1857चा उठाव माहीत नसला चालते, फक्त गोला काय आला पाहिजे बरोबर. एवढं कॉन्फिडेंटली मी जर म्हणत असेल तर याला MPSCच्या त्या इन्स्ट्रक्शन सारखा सेन्स आहे. नाही तुम्ही मला लगेच म्हणाल की सर कसं काय माहीत नसतात, कसं काय गोला मारता येईल. गोला मारण्यापुरता एवढाच काय पाहिजे, माहीत पाहिजे. ठीक आहे, मग जे आहे ना हे क्वेश्चन तोडमोड करून नवीन प्रश्न येतो. म्हणजे हा प्रश्न कोणामुळे जमतो, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. याच्या लक्षात. आता जे आहे तर नेक्स्ट प्रश्न जे आहे E प्रश्न. म्हणजे 3 प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात, C, D, E. ठीक आहे, मग E प्रश्न कोणता, नवीन कोणता प्रश्न येत असते. आता कसं असते सिलेबसमध्ये, कसं असते A, B, C, D असे 4 टॉपिक आहे. हे 2 आले ऑलरेडी, तर समोर येण्याचे चान्सेस कोणाचे असेल, C चे असेल. कोणाचे असेल, C चे असेल. C आल्यानंतर C किंवा D असेल. मग हे 2 टॉपिक त्यावर्षी काय करावं लागते, व्यवस्थित घ्यावं लागते. ठीक आहे, म्हणजे मी पहिल्यांदा म्हटलं होतं की जे आहे की तुम्ही आता एक काम करा, जिल्ह्याचा आकार करा. ठीक आहे, मग त्यावर्षी लगेच पुढच्या वर्षी प्रश्न कोणता आला, जिल्ह्याचा आकार. मग त्याच्या पुढच्या वर्षी म्हटलं की आता जिल्ह्याचा आकार जे आहे ठीक आहे करा, केला आहे ऑलरेडी, ते आलेलं सोडता येत नाही. आता नवीन कोणता येईल की प्रशासकीय विभाग जे आहे, 6 प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्रात. ठीक आहे, मग त्या प्रशासकीय विभागाचा आकार करा आणि त्यात औरंगाबादचा आकार येण्यासारखा आहे, कारण की तो समजत नाही.
मग त्या वर्षी ज्या औरंगाबादचा आकार आला, ठीक आहे. मग ज्या थोडं समोर गाडी गेली, म्हटलं आता प्रशासकीय विभाग झाले, जिल्हे झाले, तालुके झाले, तालुक्याचा आकार जे आहे अजून परफेक्ट आला नाही अजून. तर मग म्हटलं आता जे प्रश्न येईल की आहे की महाराष्ट्राचे पारंपरिक प्रशासकीय विभाग 7 होते. किती होते? 7. आणि या 7 मध्ये विचारण्यासारखा प्रश्न फक्त मावळचा आहे. मावळ एक प्रशासकीय विभाग आहे, पारंपरिक प्रशासकीय विभाग. किती होते? 7. तर मावळ येऊ शकते. तर यावर्षी काय आला? मावळ आला. यावर्षी काय आला? मावळ. तर मावळ पूर्ण कंबाईनमध्ये काय आला? प्रश्न आला. म्हणजे कसं असते, अ नंतर आ नंतर ई नंतर ई, चाललं आपले ऊ असं. ही परीक्षा ना गेसिंग करण्याचा ज्यांना ताकद लवकर आली पाहिजे. ते गेसिंग करण्याची ताकद तुम्हाला येऊ शकते. त्याला किती वर्ष लागू शकतात? 4 वर्ष. ट्रायल अँड एररनं जर अभ्यास केला तर 4 वर्ष लागतात, ठीक आहे. मग ते लोकलसारखी स्पीड घेते. मग ते तसं नाही. ही परीक्षा बुलेट ट्रेनसारखी अभ्यास करू शकतो आणि एका अटेम्पमध्ये ज्यांना क्लास 1 क्लास 2 हे पोस्ट काढू शकतो, ठीक आहे, एका अटेम्पमध्ये. आणि निघू शकते. फक्त ज्या थोडंसं इमोशन्सवर काय करावं लागते? कंट्रोल ठेवावं लागते, ठीक आहे. कंट्रोल ठेवावं लागते. म्हणजे जे आहे थोडासा प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे समजा मला संविधानामध्ये हा नेहमी प्रॉब्लेम येतो. संविधानासाठी एक खूप छान पुस्तक आहे, M.L. लक्ष्मीकांत. खरंच खूप छान पुस्तक आहे. UPSCसाठी द बेस्ट पुस्तक आहे, पूर्ण इंडिया वाचते. मग MPSCसाठी मला संविधानासाठी पुस्तक विचारलं तर युनिकचं मी नवीन पुस्तक सजेस्ट करतो. मग त्याला कोणतरी सांगितलं असते लक्ष्मीकांत, ठीक आहे. मी म्हटलं क्लासची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, बाहेरची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, ठीक आहे. आता लक्ष्मीकांत पुस्तक जे आहे ठीक आहे, 60% गरज पूर्ण करते MPSCची, मग 40% गरज राहून जाते. आपलं युनिकचं पुस्तक 80% गरज पूर्ण करते. मग आपलं युनिकचं पुस्तक काय झालं? महत्त्वाचं. असं असतं ना, ठीक आहे. मग आपल्याला जे आहे कशा प्रकारचं लागतं ते युनिक बरोबर देते. लक्ष्मीकांत कोणासाठी चांगलं आहे? UPSCसाठी चांगलं आहे. ती स्ट्रॅटेजी आपली परफेक्ट, थोडीफार स्ट्रॅटेजी त्यातली आवश्यक आहे, पण ती स्ट्रॅटेजी MPSC लागते का? नाही. मग आपण एकच पुस्तक 10 वेळ काय करायचं? रवंथ करायचं, ठीक आहे. गाईसारखं अप्रोच ठेवावं लागतं इथं, रवंथ करायचं. हा भाग असतो. मग जे आहे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमुळे तुम्हाला C टाईपचा आणि E टाईपचा प्रश्न काय होतो? जमतो. C आणि E टाईपचा. आणि जे आहे D कोणामुळे जमतो? सलगुणामुळे. मग CD जमले का झालं आपलं काम. एकाच अटेम्पमध्ये काय होते? सिलेक्शन असते. म्हणजे या परीक्षेला ज्यांना जेव्हा आपण इनपुट देतो ते इनपुट बरोबर चाललं की नाही हे पाहावं लागते. ते इनपुटमुळे म्हणजे मी तर बरेचदा या क्लासमध्ये सजेस्ट करत असतो की अभ्यास झाल्यानंतर जे आहे तर लगेच बाजूला एक ज्यांना असं डस्टबिन जशी असते ना तशी एक पेटी ठेवायची, पेटी. आणि त्यामध्ये विचारायचं काय रे बाबा तू 3 तास अभ्यास केला, किती मार्क आले सांग बरं? एकही मार्क नाही आला. मग कुठं चालला? व्यवस्थित जा, मार्क आले पाहिजे. म्हणजे थोडासा बिझनेससारखा अप्रोच इथं आवश्यक आहे, ठीक आहे. असा भाग असतो ना, ठीक आहे. त्यामुळं आपण इथं भावनिक व्हायचं. ऑलरेडी आपण भावनिक आहो म्हणून हे ध्येय ठेवलेलं आहे, ठीक आहे. आता साध्य म्हणजे गोल ठरवताना माणूस भावनाशील असतो आणि असावं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ते साध्य करताना जो मार्ग आहे तो इमोशनल नसला पाहिजे, तो सत्यावर काय असला पाहिजे? आधारित असला पाहिजे. मग सत्य म्हणतं की असं चला, तर हे समजून घेतलं पाहिजे आणि असंच जाण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. मग या परीक्षेमध्ये जे आहे 2 गोष्टी मी तुम्हाला जे आहे बेसिक सांगितल्या की काय लागतं हे समजण्यासाठी. कोण असते? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर प्लस चालू घडामोडी. आणि तिसरा कोण असते? ट्रेंड. प्रत्येक 3-4 वर्षात एक ट्रेंड असते. त्या ट्रेंडनुसार काय असते? प्रश्न येत असतात. तर ते ट्रेंड म्हणजे कोणता असते? हा जो ई प्रश्न आहे ना, ई, ठीक आहे, तर तो काय असते? ट्रेंड, ठीक आहे. A आणि B आला तर C आणि D येऊ शकते. मग ABC आला तर D आणि E येऊ शकते. आता हे बघा कोणत्याही सिलेबसमध्ये A to Z पर्यंत जे अभ्यास करायचा का? समजा जे आहे की असहकार चळवळ घेतली आणि असहकार चळवळीचा कंप्लीट अभ्यास करायचा का? नाही, ठीक आहे. मर्यादा असते ना, कारण की आपल्याला फक्त वाचायचं नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे? गोला राईट करण्यासाठी आपलं नॉलेज कसं पाहिजे? पिन पॉईंट ॲक्युरेट पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. फक्त वाचूनच जायचं आहे कसं? नाही, ते समजूनही घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे? प्रॉपरली रट्टा मारायचा आहे. मग ही परीक्षा जेव्हा आपण देतो ना तर त्यामध्ये एवढं जर एक गणित समजलं ना तर तुमचे कमीत कमी 2 वर्ष काय होतात? सेव्ह होतात, ठीक आहे, सेव्ह होतात. परंतु कसं असतं की तुम्ही जे आहे तर एक तर जे आहे त्या दृष्टिकोनातून जर काम सुरू केलं तर बॅच सोडण्याचे चान्सेस काय असतात? जास्त असतात, ठीक आहे. मग ज्या जनरली साधारण कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं जाते? विद्यार्थ्यांना पॅम्परिंग इतकं केलं जाते का त्याला ती 100 फ्रिक्वेन्सीची जाणीव होऊ देत नाही. आणि पूर्ण बॅच संपल्यानंतर मग जेव्हा तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतो
तेव्हा त्याला रिअलाईज होतं की एवढ्या 100 क्वेश्चनपैकी 10 क्वेश्चन क्लासमध्ये हँडल झाले, 90 तर हवाई नाही लागली. मग ते 90 क्वेश्चन जेव्हा तो सेल्फ करायला लागतो तर मग तिथून 3 वर्ष काय होतात लागतात. म्हणून तर MPSCला 4 वर्ष लागतात असं म्हटलं जातं. ठीक आहे. फक्त जे आहे ना या परीक्षेला जे आहे त्या लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरला घाबरायचं नसते, त्याला काय करायचं असते, पाहायचं असतं. ठीक आहे. फर्स्ट इयरमध्ये जरी असाल ना तर बिंदास चला फक्त. ठीक आहे. 100पैकी जे आहे तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, समजा एका टॉपिकचा अभ्यास केला. ठीक आहे. समजा फिजिक्सचा टॉपिक आहे आणि त्यामध्ये फोर्स नावाचा चॅप्टर आहे, फोर्स, आणि फोर्सचा खूप अभ्यास केला. ठीक आहे. तर जे आहे मग अभ्यास कसा करणार. आता दुसरा प्रश्न जे आहे महत्त्वाचा, पहिला प्रश्न काय झाला, मग आज क्रक्स विषयावर बोलणार आहे मी. ठीक आहे. उद्याला जे आहे तुम्हाला जे आवडतात ते विषयावर बोलणार आहे. पण जे आज मला जे वाटतं की तुम्ही पहिल्याच दिवशी ही गोष्ट समजून घेतलीच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचा वेळ वाचला पाहिजे. लाईफमधलं हे गोल्डन पिरियड असतो. हा काही MPसाठी असे वर्षानुवर्ष थोडी द्यायचे असतं. हा गोल्डन पिरियड मिस नाही झाला पाहिजे. म्हणून तसं होऊ नये म्हणून मला पहिल्याच दिवशी मला जे सांगायचं ते सांगणार आहे मी. ठीक आहे. तुम्ही फक्त मला जे सांगायचं ते ऐकून घ्या. तुम्हाला जे सांगायचं ते उद्या मी करणारच आहे. उद्या परवा तो दिवस त्याच्यासाठीच आहे. ठीक आहे. कारण कुठलाही सेमिनार हा पूर्ण नॉलेज असावं, पूर्ण गायडन्स असावं. म्हणून मी पहिले 1 दिवस घ्यायचो, आता 3 दिवस परफेक्ट गायडन्स राहतं. म्हणजे पूर्ण जे आहे स्ट्रॅटेजी काय झाली पाहिजे, व्यवस्थित डिझाईन झाली पाहिजे, ॲटलिस्ट डायरेक्शन तरी काय झाली पाहिजे, फिक्स झाली पाहिजे. असा भाग असतो. कोणी जे आहे पहिल्याच दिवशी पहिल्याच पॉईंटला लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सांगत नाही. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर जर सांगितलं का तुमचा पहिल्याच दिवशी अभ्यास कुठं जाण्याचा प्रयत्न करते 100ला. ठीक आहे. मग तुम्हाला बरेच प्रश्न जमत नाही तर मग तुम्ही क्लासमध्ये काय करू शकता, काउंटर करू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुमची पूर्ण लेवल जी पाहिजे तर ती तुम्ही क्लासवरूनच काय करणार, करून घेणार. मग पूर्णच लेवल क्लासमध्ये झाली तर मग तुमचं काम कोणतं राहते, पाठांतर. मग पाठांतर तर करावंच लागतं. पाठांतर जे आहे ट्रिक्स वगैरे वापरून जे आपल्याला करावंच लागतं. मग हा एक भाग काय महत्त्वाचा आहे. आता दुसरा एक तुम्हाला सिम्पल सांगतो. आता तुम्हाला जे आहे, ठीक आहे, आता जे आहे दुसरं जे आहे स्ट्रॅटेजी ठेवताना दुसरा मुद्दा आहे, अभ्यास करताना ज्या ना वेटेजनुसार अभ्यास करावा. वेटेजनुसार म्हणजे प्रिलिमला किती मार्क्स येतं, मेन्सला किती मार्क्स येतात, तर जे मार्क्सचं जे वेटेज आहे म्हणजे आपण ज्याला म्हणू गुण, तर गुणात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. ठीक आहे. गुणात्मक म्हणजे मार्क्स कसे येतात त्याच्यानुसार. आता एक तुम्हाला सिंपल विचारतो, याच्यासारखं काम नसलं पाहिजे. वेटेजच्याही आपण एक पाऊल काय केलं पाहिजे, समोर गेलं पाहिजे. वेटेजच्याही काय केलं पाहिजे, समोर गेलं पाहिजे. म्हणजे 2 विषय आहे समजा, 2, यातून A विषय आहे आणि B विषय आहे, यातून 10 प्रश्न पडतात आणि यातून दोघांचं वेटेज काय सारखं, आणि दोघांचा अभ्यास सारखा कराल का वेगळा कराल. आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न, वेटेज दोघांचं काय 10-10 आहे, तर दोघांचा अभ्यास सारखा कराल का वेगवेगळा कराल, सारखा कराल. ठीक आहे, सारखा. आता मला एक सांगा, आता हे झालं वेटेज. ठीक आहे. आता परीक्षेत याच्यात किती प्रश्न पडतात, 10. इथं किती पडतात, 10. आता इथं आहे तुम्ही. ठीक आहे. इथं आहे समजा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला जे आहे किती जमतात. आता याचा किती अभ्यास केला तर 5 जमतात, आणि याचा जर जास्त अभ्यास केला, दोघांचा सारखाच अभ्यास केला, ठीक आहे, तर ज्या याचे 5च जमू शकतात मॅक्झिमम, आणि याचे 8 जमू शकतात, तर कोणता अभ्यास जास्त करणार, B सिलेबसचा अभ्यास काय करणार, जास्त करणार. वेटेजच्याही समोर एक पाऊल टाकायचं असतं. जनरली आजकाल असंच बोललं जातं की वेटेजनुसार अभ्यास केला पाहिजे, पण वेटेज तर असलंच पाहिजे. पण 2 सब्जेक्टला सारखं वेटेज असेल तर आपण इनपुट आणि आउटपुटचं गणित काय केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. म्हणजे कमी अभ्यासात मार्क काय आले पाहिजे, जास्त. जसं मराठी उतारे असतात सीसाईडमध्ये, मराठी उतारे सॉल्व्ह करायचे. उतारा लहान असेल आणि क्वेश्चन जास्त असेल तर पहिले घ्यायचा. उतारा खूप मोठा आहे आणि क्वेश्चन 2च आहे, ठीक आहे, तर नाही घ्यायचा. मग समजा एक उतारा आहे आणि दोन्ही उताराची साईज सारखीच आहे, एकावर 5 प्रश्न आहे आणि दुसऱ्यावर 3 प्रश्न आहे, तर कोणता उतारा घ्याल, 5 वाला उतारा घ्याल. ठीक आहे. दोन्ही GST उतारे आहे, 5 वाला उतारा घेणार. ठीक आहे. म्हणजे इथं इनपुटमध्ये आउटपुट काय मॅक्झिमम. ठीक आहे. मग सीसेटचा पेपर असं डोकं लावतं काय होतं, पटकन कंप्लीट होतो. ठीक आहे. असा भाग असतो. म्हणून वेटेजनुसार नाही, वेटेजच्याही समोर सब वेटेज असते. सब वेटेज की त्याच्यात इनपुट टाकल्यानंतर आपल्याला आउटपुट किती बाहेर पडते, असं भाग असते. समजा चालू घडामोडीला जे आहे पूर्ण 100पैकी 20 मार्काचं वेटेज असते. नाही 20 नाही, जास्त आहे. पहा, चालू घडामोडी जर म्हटलं तर 15 क्वेश्चन डायरेक्टली येत असतात. ठीक आहे. आणि 10 क्वेश्चन इनडायरेक्टली येतात, तर किती मार्काचं वेटेज आहे, 25 मार्काचं वेटेज. ठीक आहे. आणि समजा एखादा दुसरा विषय आहे, ठीक आहे, संविधान आहे, संविधानाचा किती क्वेश्चन आहे का, 10 किंवा 15 क्वेश्चन येतात, 10 ते 15 दरम्यान. याला जेवढा अभ्यास करतो ना आपण, त्याच्यासाठी याच्यासाठी तेवढा अभ्यास करतच नाही. याला वेटेज किती आहे,
25 मार्क. तर संविधानाला जेवढा तुम्ही वेळ देता, जेवढं पाठांतर करता, जेवढा सिरियसली घेता, त्याच्यापेक्षा जे आहे किती पट वेळ जास्त असला पाहिजे चालू घडामोडीला? 2 पट. ठीक आहे, कारण त्याला वेटेज किती आहे? 25चं वेटेज. ठीक आहे, असा भाग असतं. इथं वेटेजनुसार नाही, वेटेज आल्यानंतर आपल्याला इनपुट दिल्यानंतर किती मार्क्स बाहेर पडू शकतात यानुसार काय असली पाहिजे? स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे, असं असतं. जेव्हा केमिस्ट्रीला एकच प्रश्न यायचा तर मी विद्यार्थ्यांना सरळ म्हणायचं की लास्ट इयर्स क्वेश्चन फक्त काय करा, पाहून घ्या, बाकी काही केमिस्ट्री वाचू नका, कारण 1 मार्कासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट करायला परवडत नाही. कारण केमिस्ट्री जर करतो म्हटलं तर 1 महिना लागते. मग 1 महिना जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे 1 मार्कासाठी करत आहे आपण एका क्वेश्चनसाठी, ते 1 महिन्याची इन्व्हेस्टमेंट जर आपण चालू घडामोडीवर जर टाकली तर 25 पैकी 5 प्रश्न आपल्याला एक्स्ट्रा काय होतात? भेटतात. मग केमिस्ट्रीची ती इन्व्हेस्टमेंट कमी करायची, इकडे टाकायची. परंतु आता केमिस्ट्रीला 5-6 प्रश्न यायला लागले, केमिस्ट्रीचं वेटेज काय होत आहे? वाढत आहे. आता केमिस्ट्री सोडू नाही शकत. आता नाही म्हणत मी असं हे केमिस्ट्री सोडायची, आता मी केमिस्ट्री करून घेतो. प्रश्न कसा आहे, आपल्याला सिलेबस नाही कव्हर करायचे, आपल्याला मार्क्स कव्हर करायचे. ठीक आहे, कोण जास्त मार्क्स करून देतं त्यानुसार त्याला काय असलं पाहिजे? रिस्पेक्ट असला पाहिजे. म्हणजे इथं थोडासा त्याला तो महत्त्व काय असते? जास्त. मग त्यासाठी जे आहे ना, तर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, तिसरा. ठीक आहे, की जेव्हा तुम्ही अभ्यास स्टार्ट करता, समजा तुम्हाला एखादा विषय स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, कोणता विषय स्टार्ट करणार आहे? नाही, तुम्ही मीच सांगतो. ठीक आहे, हे बघा, पहिला विषय कोणता असला पाहिजे? संविधान. आणि दुसरा विषय कोणता असला पाहिजे? अर्थव्यवस्था. हे 2 विषय असले पाहिजे. हे 2 विषय 4 महिन्याच्या आत काय झाले पाहिजे? कव्हर झाले पाहिजे. बरं राहतं. संविधान तरी पहिला विषय असला पाहिजे, फर्स्ट विषय. का असला पाहिजे? हे 2 विषय का असले पाहिजे? म्हणजे स्पर्धा परीक्षेला जो विद्यार्थी हात घालतो त्याला हे 2 विषय ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यांनी काय केले पाहिजे? कंप्लीट केले पाहिजे. कारण की चालू घडामोडी मधल्या 70% न्यूज कोणत्या 2 विषयातून येतात? एक तर संविधान, नाही तर अर्थव्यवस्था. RBIने एखादं धोरण लॉन्च केलं, ठीक आहे, किंवा एखादं जे आहे नदीवरचा पूल पडला आणि त्या नदीचं सर्व जे आहे एसट्या काय झाल्या? जाऊन पडल्या. ठीक आहे, म्हणजे नदीचं माहीत पाहिजे ना. ठीक आहे, मग इथं कसं आहे की अर्थव्यवस्था आहे, की एखादं जे आहे भारताचा बजेट आला, बजेटमध्ये काय केलं वगैरे वगैरे. तो बजेट जर समजायचा असेल तर तुम्हाला अर्थव्यवस्था जर क्लिअर असेल, हा विषय झाला असेल तरच बजेट काय होईल? समजेल. मग जेवढ्या काही न्यूज येतात तुम्हाला सांगतो 70% न्यूज 2च विषयाच्या असतात. आणि ज्या दिवसापासून तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास सुरू होतो ना, तिथून तुमचा खरा अभ्यास काय झालेला असतो? सुरू झालेला असतो. मग तुम्ही कोणत्या दिवसापासून करू शकता? ठीक आहे, मग तुम्ही जर 6 महिन्यांचा चालू घडामोडीचा अभ्यास केला, मग तुमचा खरा अभ्यास कधीपासून सुरू झाला? 6 महिन्यापासून. मग चालू घडामोडीचा अभ्यास जे आहे केला की जे आहे करण्यासाठी हे 2 विषय काय पाहिजे? पहिले पाहिजे. म्हणजे तुमचे 4 ते 5 महिन्यामध्ये हे 2 विषय काय आले पाहिजे? हाताखाली आले पाहिजे. पहिला विषय आता अर्थव्यवस्थेचं जे आहे बरंच किचकट असतं, ठीक आहे, थोडंसं हार्ड होऊन जाते, तर संविधान असला पाहिजे. ठीक आहे, पहिला विषय. म्हणजे तुमची गाडी लवकर काय होते? आयोगाच्या दिशेने बुलेट ट्रेन काय होते? लगेच पिकअप घेते. ठीक आहे, नाही तर मग ती धावत गेल्यानंतर समजतं की आपण 1 वर्षात चालू घडामोडी वाचल्याच नाही, सिलेबस संपला आपला. मग तुम्ही काय करता? एखादी वार्षिकी उचलता आणि थोडीफार काय करता? वाचता, निघून जाता. पण त्या वार्षिकीला, त्या चालू घडामोडीला वेटेज किती आहे? 25 मार्काचं वेटेज आहे. 25% वेटेज कोणाला आहे? चालू घडामोडीला. आणि तुम्ही मग शेवटी जर अभ्यास केला तर रिझल्ट येईल का? नाही. त्याचा अप्रोच आता कसा पाहिजे? डेली अभ्यास पाहिजे. ठीक आहे, असं. मग आता जे आहे अभ्यास घेतला, तुम्ही कोणता विषय घेतला? समजा संविधान. ठीक आहे, मग अभ्यास संविधान घेतल्यानंतर जे आहे त्याच्यात सिलेबसमध्ये आयोगाने सिलेबस दिलेला आहे, तर सिलेबस जे आहे काय करणार? पाहून घेणार. पण तो काही खरा सिलेबस असतो का आपला? ठीक आहे, ते म्हणते याच्यात की पर्यावरण नाही आहे म्हणते. समजा फॉर एक्झाम्पल कंबाईंड, तर कंबाईंडला पर्यावरण काही कोणी विचारत नाही जास्त कंबाईंडला, पण पर्यावरणाचे प्रश्न मात्र येतात. मग प्रश्न येत असेल तर पर्यावरण कंबाईंडला आहे का? हे बघा, कंबाईंडच्या सिलेबस समजा घेतला आपण, तर पर्यावरण नाही येत त्याच्यात, डायरेक्टली असं काही दिलं नाही आहे, परंतु त्याचे 2-3 प्रश्न येऊन जातात. ठीक आहे, मग सिलेबसला जे आहे जरी नसलं पण परीक्षेच्या सिलेबसला ॲक्च्युली आहे ना, मग येत असेल तर आपल्याला जमलं पाहिजे ना. ठीक आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे ना या परीक्षेमध्ये. हेच तर कळायला जे 2-3 वर्ष लागते, कारण की विद्यार्थी सिलेबस पाहतच नाही. बरं, सिलेबस बघितला तर मग पहिलं कर्तव्य तुमचं समजा संविधानामध्ये जे आहे तर पहिला टॉपिक तुम्ही करत आहे, आणि पहिला टॉपिक आहे समजा भारतीय संविधानाचा काय? सरनामा आहे. हा टॉपिक आहे एकदम सिंपल जे आहे भाग असतो सरनामा. सरनामा करायचा आहे तर सुरुवात कशी करायची? समजा त्यासाठी मी एखादं पुस्तक सांगितलं,
का तुम्ही डिसाईड केलं, ठीक आहे. तर आपण जनरली काय करणार, पुस्तक उघडणार, सरनामा काढणार आणि झाले सुरू, ठीक आहे. मग याचा अर्थ काय, तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही काय करताय, देत आहे. तुम्हाला जे वाटतं जेव्हा तुम्ही तेच देता त्याला भावनिक दृष्टिकोन म्हणतात. आयोगाला जे लागतं तेच जेव्हा तुम्ही देता त्याला बौद्धिक दृष्टिकोन असे म्हणतात. व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. स्पर्धा परीक्षेतली तुमची 2 वर्ष ज्या वाचवू शकतो, फक्त तुमच्यामध्ये तेवढी काय असली पाहिजे, तेवढी भीतीला हात घालण्याची काय असली पाहिजे, थोडीशीच ताकद पाहिजे, थोडी, जास्त नाही पाहिजे, ठीक आहे. थोडीशीच पाहिजे. काय होत नाही, नापास झालं इथं तर काय, आपलं आपण पेपर सॉल्व्ह करत आहे, 100 पैकी 10 जमले, 90 चुकले, मायनसमध्ये गेली गाडी, ठीक आहे. तर याच्यात काय घाबरावं लागते, विषय नवीन आहे, क्षेत्र नवीन आहे, त्यामुळे 10 जमणार आहे. पण आज माहीत पडलं ना हे 90 जमत नाही, ठीक आहे. मग इथून परीक्षा किती आहे, 6 महिन्यानंतर आहे, तर 90 जे जमत नाही ते 6 महिन्यात कव्हर होऊ शकते का, इझिली कव्हर होऊ शकते. गुगल आहे, मित्र आहे, टीचर आहे, कोचिंग आहे, खूप लोक आहे मदत करायला, काही मोठी गोष्ट नसते. कोणता विषय कोणालाही जमतो. आणि या परीक्षेमध्ये कोणी हिरो असतो बरं, सर्वजण हिरो असतात, सर्वजण झिरो असतात, दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे कोणी कोणत्याही प्रकारचा इगो किंवा अहमपणा ठेवू नये. ही परीक्षा सर्व प्रकारची इगो काय करते, सर्व इगो जेव्हा डिस्ट्रॉय होते तेव्हा तुमचं सिलेक्शन होते. तुम्ही काय इगो ठेवला, सिलेक्शन काय होते, राहून जाते. हा प्रॉब्लेम असतो. मी तर एक लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादा विषय स्टार्ट करतो ना, तर ते स्टार्ट करण्याच्या अगोदर आयोगाने काय सिलेबस दिला आहे, तर त्या सिलेबसमध्ये एवढा शब्द असते, काय असते, सरनामा, एवढंच असते त्यात, सरनामा, बाकी काही नसते जास्त, ठीक आहे. मग सरनामा म्हणजे काय, त्यात कोणकोणते प्रश्न, किती दूर, सरनामा तर जे असा आहे की त्याच्यावर भारतीय जेव्हा घटनासभा आली आणि तेव्हा बाबासाहेब वगैरे पूर्ण टीम, घटनासभेचे पूर्ण सदस्य, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे सर्व, तर सर्वांनी ज्याच्यावर चर्चासत्र सुरू केले का खरनामा असा असावा, तसा असावा वगैरे वगैरे. आणि ते जर वाचतो म्हटलं तर जे आहे तर मग तर खूपच आहे. तर तसं नसतं. आपला सिलेबस जे आहे तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करायचे असते, पाहून घ्यायची असते आणि एक चौकट टाकायची असते की एवढी चौकट येते. मग सरनामा हा टॉपिक वाचण्याच्या अगोदर परीक्षेला काय येतं एक थोडंसं काय केलं पाहिजे, जस्ट क्वेश्चन पाहून घ्यायचे. आता काही जण मला असं म्हणाल की ज्या सर आमचं सरनामा माहीत नाही, संविधान माहीत नाही, तर क्वेश्चन समजेल का, असा प्रश्न येईल ना मनामध्ये. तुम्ही लगेच मला काउंटर करू शकता, परंतु तसं नाही. सरनामा समजत नाही असं नाही, ॲटलिस्ट जे आहे एवढं समजतं की सरनाम्याचं महत्त्व काय आहे, कल्याणकारी शब्द काहीतरी दिसते असा, कोणत्या घटनादृष्टीने आला हे दिसते, ते 3 शब्द पहिल्यांदा कधी आले असं काहीतरी दिसते, असे थोडंफार तर समजतं ना, ठीक आहे, थोडंफार समजतं, ठीक आहे. मग ते फक्त काय करायचे, एक झलक मारून घ्यायची, झलक, ठीक आहे. मग आता तुम्हाला समजलं की आयोगाला ही एनर्जी पाहिजे, ठीक आहे. आता जे आहे काय पाहिजे हे समजलं, आता तुमचं हे काय आउटपुट आहे, तर काय द्यायला लागेल तुम्हाला, इनपुट. आता ते देणं काय करायचं, सुरू करायचं. मग आता स्वतःचा आणि संबंधित जे आहे मित्र आणि शिक्षक परिवार यांचा जीव घ्यायला सुरुवात करायची, ठीक आहे. की सरनाम्यावर हा प्रश्न आला, तू स्वतः जे आहे सांग, ठीक आहे. परीक्षेला हा प्रश्न आला, हे काय समजलं नाही सर सांगा. आता काय होत आहे की तुमची वाटचाल जी आहे, जी एनर्जी 0 होती ती कितीवर आली आता 10वर, 10ची 20, 20ची 40, 40ची 60, 60ची 85 आणि हळू ती काय होते परीक्षेच्या अगोदर काय होते 100 होते. एवढं एक गोष्ट समजली पाहिजे. या परीक्षेला टॅलेंट आहे सर्वांकडेच आहे. जे लोक ग्रॅज्युएट होऊ शकतात त्याच्याकडे तेवढं टॅलेंट असतंच. याला आहे ना वेगळं टॅलेंट पाहिजे. याला कोणतं टॅलेंट पाहिजे माहिती का, की स्वतःचे इमोशन स्वतःला मॅनेज करता आले पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या रेसमध्ये आपण धावतो तर आपल्याला लोक दिसतात, त्याच्यामुळे ज्यांना भीती निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपला स्ट्रॅटेजी काय होते चुकते. रोज स्ट्रॅटेजी काय होते बदलते. आजकाल तर यूट्यूबमुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. यूट्यूबमुळे ज्यांना इझिली इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली आहे. यूट्यूबचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, इझिली सर्व गोष्टी अवेलेबल झालेल्या आहे. पण एवढ्या अवेलेबल झालेल्या आहे का आपलं सेंटर सोडून पेरीफेरीवर उड्या मारणं काय असते सुरू असतं. ठीक आहे. म्हणून क्लास संपल्यानंतर मी पहिले सांगत असतो की क्लासमध्ये जेवढं झालं तेवढं पहिले घरी गेल्यावर काय करा, इथलं पहिले पाठ करा, नंतर मग गुगल करा. मला माहीत असते एवढं पाठ करायला इतका वेळ लागते का, गुगल करायला वेळच नाही भेटत. ठीक आहे. मग एवढं पाठ केल्यानंतर मग जेव्हा तो विद्यार्थी गुगल करतो तेव्हा तो राईट गुगल करतो. त्याला एक्झॅक्ट जे पाहिजे ना तेच त्या गुगलमधनं काय करतो घेतो. माझा विद्यार्थी पास होतो. व्हेरी सिम्पल. ठीक आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. नाही तर ते स्वतः जर गुगल करायला लागले ते इतकं गुगल चालते. आपल्याला नॉलेज घ्यायचंच नाही आहे. एक लक्षात घ्या, नॉलेज तेच घ्यायचं जे नॉलेज काय करते गोला बरोबर देते. फालतू नॉलेजच्या बाहेर नाही जायचं, गोल्याच्या बाहेर नाही जायचं.
नॉलेज तेच घ्यायचं जे गोला काय करते बरोबर देते. फॉर एक्झाम्पल सरनामा आहे आणि सरनाम्यावर यूट्यूबवर एखादं लेक्चर ओपन झालं आणि ते लेक्चर आहे स्पर्धा परीक्षेचं लेक्चर नाही आहे आणि ते 2-3 तास भाषण दिलं, आपल्याला काय करावं लागते भाषणाचं? ठीक आहे. इथं तर असं आहे की जे आहे हा क्वेश्चन येते का तो देऊ शकते का तर घ्यायचा, नाही तर घ्यायचं नाही. कारण की आपल्याला एक विषय बघा, तसं नाही, आपल्याला एक विषय नाही ना, विषय किती आहे? खूप सारे विषय आहे. म्हणजे एकटा संविधानाचा आहे का? आपल्याला तिकडे केमिस्ट्री वाट पाहत आहे, त्यानंतर जे आहे 1857चा उठाव वाट पाहत आहे. 1857चा उठाव झाला की लगेच जे आहे तिकडे उठाव यायला लागते, तिकडे भूगोलात ते उठाव येते, तिकडे ज्वालामुखी पाहावं लागते. ठीक आहे. इकडचा ज्वालामुखी पाहायला जातो तर तिकडे चालू घडामोडीमधले वाद वाढून जातात, तर तिकडे सांभाळायला जावं लागते. एक थोडी जबाबदारी आहे आणि आपण पडतो सेंटरमध्ये. मग कोणाला कसं सांभाळायचं? ठीक आहे. मग एकाला एवढं महत्त्व दिलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. ठीक आहे. मग तिकडे एवढं सर्व होते तर ते आपण चालू घडामोडीतले वाद सांभाळतो. तर तेवढ्यात जे आहे पंचायत राजबद्दल एखादा ग्रामपंचायतचा कायदा बदलते आणि कायदा बदलला का तिकडे जाऊन पाहावं लागते की काय बदललं, कसं झालं, फडणवीसांनी काय बदल केला, उद्धव ठाकरेंनी काय बदल केला, कायद्यामध्ये काय चेंजेस झाले. मग ते चेंजेस झालेले असतात, मग ते पाहावं लागतात. मग आपण पंचायत राज इकडे खूप वाचलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं, चालू घडामोडीमध्ये जेव्हा झालं ते वाचलंच नाही. ठीक आहे. मग आयोग बरोबर काय करते, 2 प्रश्न काय करते कंबाईनला टाकून देते. मग आयोगाने काय केलं, ग्रामपंचायतचा कायदा घेतला, 2 स्टेटमेंट काय केले जसे तसे काय केले सोडून दिले. पुस्तकं गेले सर्वची यूज. मग जेव्हा महिना लागते अभ्यास करायला, ते महिन्याभराचा अभ्यास काय केला वाया गेला. 2 प्रश्न आले, दोन्ही नाही जमले, म्हणजे 1 महिन्याचा अभ्यास करायला वाया गेला. मग असा प्रश्न असते यामध्ये. मग इथं आपली एनर्जी काय झाली पाहिजे, राईट ठिकाणी राईट क्वांटिटीमध्ये काय झाली पाहिजे, इन्व्हेस्ट झाली पाहिजे. एक सिम्पलचा भाग आहे एकदम. ठीक आहे. मग जे आहे ना या परीक्षेला जेव्हा आपण पाहतो ना, तर जेव्हा आपण पुस्तक स्टार्ट करतो तेव्हा पहिले काय पाहायचे असतात, काय आलं बापा याला ते पाहून घ्यायचं, ते समजून घ्यायचं. ठीक आहे. काही असं नाही की समजत नाही. 1857चा उठाव तुम्ही जर आता वाचायला घेतला समजा, त्याच्यावर आलेले प्रश्न वाचायला घेतले, थोडंफार समजतं. झाशीची राणी वगैरे भरपूर माहिती आहे आपल्याला, आपण हे सर्व करून आलेलो आहोत. आपल्याला काहीच माहीत नाही असं समजायचं नाही. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय सेवा आहे. तुम्हाला जेव्हा अभ्यास करताना एखाद्या वेळेस अशी आठवण येईल की अरे बापरे हाच का तो जेव्हा मला 7वीत त्यांनी त्रास दिला. ठीक आहे. परीक्षा चांगली अभ्यास करून गेलो होतो पण वेळेवर हा काय होता चुकला होता. चला ठीक आहे, तेव्हा मी 7वीत होतो, आता काय ग्रॅज्युएट आहे, आता 7वीच्या पुस्तकाचा अभ्यास काय करू, चांगला करू. ठीक आहे. असं असतं. त्याच्यामुळे जे आहे तर परीक्षेला काय लागतं हे समजणं काय खूप जास्त गरजेचं आहे. मग हे समजलं का मग सरनामासाठी पुस्तक सुरू करायचं. मग आता अभ्यास काय करायचा सुरू करायचा. आता तुमच्या डोक्यामध्ये माहिती आहे काय लागतं, मग त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक तुम्ही काय करता वाचता. ठीक आहे. त्या दृष्टीने काय करतो वाचता. आता तुम्हाला एक सिंपल मी एक एक्झाम्पल सांगतो, रेकॉर्डेड आहे सर्व गोष्टी जे बोलले असते त्याचे पुरावे असेल रेकॉर्डेड आहे. आता तुम्हाला सिंपल सांगतोय बघा. आता मला नद्या शिकवायच्या होत्या, नद्या. ठीक आहे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्या लावा, तर गंगा नदीवर एक प्रश्न असा आला होता. ठीक आहे. का आला होता, गंगा नदीवर एक प्रश्न ऑलरेडी आला होता. ठीक आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जे आहे गंगेच्या उपनद्या आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा. मग मला वाटलं हा प्रश्न आलेला आहे तर याच्या एक तर बी ए आलेला आहे, तर बी आणि सी येऊ शकते. मग भारतातल्या अशा कोणकोणत्या नद्या आहे की ज्या पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारायची इच्छा होईल, असं एक सिंपल वाटलं मला. मग जेव्हा मी पाहिलं तर दुसरी मला नदी दिसली जी आहे तर जे आहे यमुना दिसली, यमुना. आणि तिसरी नदी सुंदर दिसली तापी. ठीक आहे. तिसरी नदी कोणती दिसली तापी. म्हटलं एक तर यमुनेच्या येते नाही तर तापीच्या येते की पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्या लावा. बरोबर कंबाईनला कोणाच्या नद्या विचारल्या, तापीच्या नद्या. ठीक आहे. मला असं कळलं तर मला भविष्याने थोडी झाली. ठीक आहे. कारण की मी 24 तास कशामध्ये राहतो, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर चालू घडामोडी, त्यामुळे त्याचं गेसिंग त्याचा अंदाज काय होतो बरोबर येतो. आता तुम्हाला सांगतो का वाचावं व्यवस्थित समजून घ्या. आता तुम्ही काय करता नद्या वाचायला घेता. ठीक आहे. आणि जर नद्या आपण डायरेक्ट वाचायला घेतल्या का तुम्ही नद्या वाचता, ही नदी इथं, ही नदी वगैरे, ठीक आहे असं चाललंय. पण जेव्हा लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर वाचल्यानंतर पाहिल्यानंतर जेव्हा नदी वाचता ना, तिथं कुठेतरी प्रश्न आलेला असते की तापीच्या ह्या उपनद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे सांगा, असा प्रश्न आलेला असते. मग तुम्हाला क्लिक होतं की असे प्रश्न येतात. मग जेव्हा तुम्ही नद्या पाहता ना तेव्हा मग तुम्ही पाहता की पश्चिमेकडे कोणती, त्याच्यानंतर कोणती, त्याच्यानंतर कोणती. मग कुठेतरी प्रश्न आलेला असतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. मग नद्या पाहताना आपला डोळे कसे चालतात, मग उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे. असं चालतं. मग ज्या एखादा प्रश्न आला की ज्या कोणती नदी आहे की जी कर्कवृत्ताला 2 वेळा काय करते छेदते, असा प्रश्न आलाय, मग बाकीच्या नद्या पाहून घ्यायच्या की कोणत्या नद्या ज्या आहे कर्कवृत्तातून 2 वेळा छेदू शकते. ठीक आहे. मग 2च प्रश्न, 2 वेळा असेवाले 2च प्रश्न आहे.
ठीक आहे. मग ते दोनच प्रश्न परीक्षेला आलटून पालटून येतात. हे बघा, हा फायदा आहे त्याचा. मग जेव्हा लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करतो ना, तर आपण जे हे सरनामध्ये डायरेक्ट पुस्तक वाचायला घेतल्यानंतर जे 5 रिडिंग नंतर जे आउटपुट बाहेर पडते ना, 5 रिडिंग नंतर, तर लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर वाचून जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो ना, ते एकाच रिडिंगमध्ये ते आउटपुट काय होते, बाहेर पडतं. ठीक आहे. मग अभ्यास करायचा सिक्वेन्स पहिला कोणता, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, त्यानंतर पुस्तक, क्लास नोट जे काय असेल ते, आणि तेच बार आणि ते सर्व झाल्यानंतर जे आहे स्टार्ट कुठून झाला पाहिजे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, आणि तो टॉपिक झाला आहे हे कसं डिक्लेअर कराल, मन समजावणी कराल का मन समजावणी, इमोशनल सॅटिस्फॅक्शन झालं आहे. तिथं गेल्यानंतर अभिमन्यू नाही झालं पाहिजे. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. परीक्षा खूप सोपी आहे. कोणताही विद्यार्थी क्रॅक तोच करू शकतो जो स्वतःची फ्रिक्वेन्सी त्या ट्रॅपमध्ये काय करतो, फसवतो. व्यवस्थित समजून घ्या. इथं ज्यांना हिरो जे गोल्ड मेडलिस्ट आहे ते सुद्धा झिरो झालेले आहे, आणि झिरो हिरो झालेले आहे. त्या गोल्डवाल्यांना ह्याच प्रश्न पडला की हा झाला कसा. ठीक आहे. असं असतं. हेमंत करकरेबद्दल मला खूप कारण मी त्यांचं पुस्तक वाचलं आणि त्यांचे ज्यांना स्टेटमेंटही वाचले भाषणामध्ये. हेमंत करकरे नेहमी म्हणायचे, मी IPS झालो, हे डायजेस्टवाला माझ्या मित्राला खूपच जास्त त्रास व्हायचा, खूप जास्त त्रास व्हायचा. हा कसं काय एवढा टॉप पोझिशनला पोचला. ठीक आहे. तसं नसतं. या परीक्षेमध्ये जे आहे ना, सहनशीलता नावाची गोष्ट असते. टॅलेंट बाजारात विकत मिळतं. ठीक आहे. टॅलेंट ऑनलाईनही मिळू शकतं, परंतु एकच गोष्ट बाजारात विकत नाही मिळत, कोणती, सहनशीलता. आणि या परीक्षेला आता मलाही माहीत आहे, मी राईट ट्रॅक सांगितला, ज्याच्याकडे जे आहे तो सहनशीलता असेल तो चालण्याची पूर्ण काय करेल, ताकद लावेल. मी जर त्याला 100 टार्गेट दिलं असेल तर त्यांनी 70 जरी अचीव केलं ना तरी त्याचं सिलेक्शन होऊन जातं. ठीक आहे. त्यातलं 70 फक्त जे आहे तेवढा काय पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, तेवढा करेज पाहिजे, तेवढी सहनशीलता पाहिजे. सहनशीलता म्हणजे काय असते, सत्य मार्ग समजून घेणे आणि त्यावर किती त्रास झाला तर सोडणार नाही, हे काय त्याची हमी असते. त्याला म्हणतात सहनशीलता. सहनशीलता म्हणजे इंग्लिश शब्द नाही घ्यायचा, पेशन्स, वाट पाहणे. मग अभ्यास न करताही जे आहे 10 अटेम्प्टही वाट पाहता येते. काही जण म्हणतात काय पेशन्स आहे त्याच्याकडे, काही पेशन्स नाही आहे. ठीक आहे. पेशन्स याला नाही म्हणत की 10 वर्ष वाट पाहणे, नाही सिलेक्शन झालं तरी वाटच पाहत राहणे, त्याला पेशन्स नाही म्हणत. डोंट टेक पर्सनली, हां, कोणी घेऊ नये पर्सनली. ठीक आहे. कारण की मी हक्कानं बोलतो, कारण तो हक्क मला विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, बोलण्याचा. त्याला पेशन्स नाही म्हणत. जे चुकीचे गैरसमज आहे ना ते काढून टाका. ठीक आहे. पेशन्स त्यालाच म्हणतात जे काय करते, सत्य मार्ग समजून घेते आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही. म्हणून त्याचा निर्णय काय होतो, लवकर लागतो. जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्याला मिळतो आणि तेवढ्या वेळात त्याचं सिलेक्शन होऊन जातं. असं भाग आहे. आता मला समजा, मी जे आहे समजा एवढे मोठे इंटरव्ह्यू दिले, तर याच्यामध्ये काय चुकलं असेल, काय चुकलं असेल, थोडा ॲप्रोच काय झाला, भावनिक झाला. थोडा ॲप्रोच झाला भावनिक. जो विषय आवडतो त्याचा अभ्यास काय केला जास्त. असं नाही पाहिजे इथं असं नाही पाहिजे. ज्याला जेवढा रिस्पेक्ट आहे तेवढाच रिस्पेक्ट दिलाही पाहिजे. कम भी नाही और ज्यादा भी नाही. हा बेसिक भाग आहे बरं इथं. नाही तुम्हाला असं वेगळं वेगळं असं काहीतरी वेगळं वाटेल, तसं नाही. ठीक आहे. सिलेक्शन होणे न होणे यामध्ये टॅलेंटपेक्षा जे आहे ना एक सहनशीलता नावाची गोष्ट असते. आणि सहनशीलता म्हणजे काय, समजा मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की हे 2 पुस्तक परफेक्ट करा आणि 10 वेळा करा, आणि एखादा टॉपर आला आणि तुम्हाला म्हटलं, ठीक आहे, टॉपर आला तुम्हाला म्हटलं की नाही हे 2 पुस्तक ना करू, हे 4 करा. मग तुम्ही काय करणार, 2 तर पहिले वाचलेच असते, 4 करता, मग किती झाले, 6 पुस्तक वाचल्यानंतर कमांड एकावर नसते. ठीक आहे. मी एखादा पुण्यातला क्लास केलेला विद्यार्थी त्यांनी जरी सांगितलं तुम्हाला तरी स्टडी तुम्ही काय करणार, चेंज करणार. पण तसं नसतं. टॉपर हा वेगळा भाग आहे, टीचर हा वेगळा भाग आहे. ठीक आहे. टीचरचं काम जे आहे वेगळं असतं. ठीक आहे. मग जे आहे टीचर जनरली तुम्हाला माहीत असेल की टीचरचा अभ्यास जे आहे ना ट्रिमेंडस असतो, ट्रिमेंडस असतो. पण टीचर जनरली पास नाही होत. टीचरला जे ना टॉपर बनण्याचे चान्सेस काय असतात, कमी असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला एकदम विरोधाभासी म्हटलं असेल, वाटत असेल ना हा शब्द. ठीक आहे. तुम्हाला एक सिम्पल सांगतो. आता जे आहे, ठीक आहे, आता भारतीय संविधानामध्ये जे आहे नाही म्हटलं तर सर्व 600 जे आहे आर्टिकल, घटना दुरुस्त्या, केसेस वगैरे म्हटलं तर काय असते 600. टीचरला 600ही वाचायला लागते. टीचरला काय लागते, 600 अभ्यास करायला लागते. आणि त्यातल्या ज्या ना 75 बाहेर काढावं लागते. 75 बाहेर काढावं लागते. आणि 75 जे आहे म्हणजे 10 पैकी जे आहे 9 प्रश्न याच्यातून आले पाहिजे,
आणि उरलेला एखादा प्रश्न इकडून येऊ शकतो. ठीक आहे. मग 9 प्रश्न जर आपण बरोबर केले तर महाराष्ट्रातनं पहिलेच डायरेक्ट दुसरं दिसं नाही, असं पहिलंच. ठीक आहे. मग टीचर हा असतो की जो सर्व अभ्यास करतो, तो टीचर असतो. टॉपर तो असतो जेवढं सांगितलं तेवढं तो काय करतो, पेस्ट करतो. ठीक आहे. मला 600 आर्टिकलचा अभ्यास करायला जे आहे, ठीक आहे, 6 वर्ष गेले असेल. ठीक आहे. मग तुम्ही करणार का ते? नाही. समजदार विद्यार्थी तोच, जेवढं काढून दिलं तेवढं तो काय करतो, पहिले परफेक्ट मारतो. फॉर एक्झाम्पल मला अर्थव्यवस्था शिकवायचा आहे. अर्थव्यवस्था शिकवताना मला जे आहे इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र भारताचा जवळपास 1000 पानं वाचायला लागते. 1000. ते टीचरचं काम आहे. ठीक आहे. टॉपरचं काम नसते ते. ठीक आहे. मग त्या 1000 पानातले जे आहे मी 20 पानं काढून दिले, तर हे 20 पानं तुम्ही किती वेळा वाचले पाहिजे? 20 वेळा. आणि 20 पानं काय केले पाहिजे? मास्टर. तुम्ही 1000 पानं वाचू शकत नाही. 1000 पानातलं काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला समजू शकत नाही. एवढ्या लवकर गेसिंग पॉवर येत नसते. तर तुम्हाला हे 20 पानं काय करायचे? घोटायचे आहे की ही योजना, या योजनेवर एवढे कोटी खर्च झाले, या दिवशी आली, पहिले ही योजना होती, आता ही योजना आली, या योजनेअंतर्गत लाभार्थी हा, या अंतर्गत लाभ एवढा, इतक्या टक्क्यानं कर्ज भेटते, BPL ला भेटते, APL ला ग्रामीण भागात भेटते, शहरी भागात भेटत नाही. असं सर्व गोष्टी तुम्हाला काय लिहून दिलेल्या, सर्व काय करावं लागेल? रट्टा. ठीक आहे. हा भाग असते. म्हणून बैदाला प्रश्न असा असतो की टीचर जे आहे हा का नाही पास होत? ठीक आहे. तो होऊच शकत नाही. ठीक आहे. कारण की त्याला सर्वच गोष्टी काय करायला लागतात? अभ्यास करायला लागतात. आणि सर्वच गोष्टी म्हणजे फेल्युअरची एक सिंपल की असते. ट्राईंग फॉर ईच अँड एव्हरीथिंग इज द डेफिनेट की ऑफ फेल्युअर. सक्सेसची कोणती परफेक्ट की नाही आहे, पण फेल्युअरची एक परफेक्ट की आहे. कोणती? सर्वच गोष्टी ट्राय करणे. ते करावंच लागतं. मग शिक्षकाला फेल व्हावं लागतं, तेव्हा टॉपर काय होत असतो? पास होत असतो. दोघांचा आपला अभ्यास कसा आहे? विरोधाभासिक अभ्यास आहे. तुम्हाला 2 पेज लिहून दिले तर त्या पेजमध्येच तुम्ही उड्या मारणे हे तुमचं कर्तव्य आहे. आणि त्या 2 पेजच्या बाहेर जाणे, धावणे, ते कोणाचं काम आहे? टीचरचं. सत्य गोष्ट आहे. ठीक आहे. हे असा भाग असतो. त्याच्यामुळे जे आहे विद्यार्थी तोच पास होतो जो पटकन या परीक्षेला काय करतो? समजून घेतो आणि तेच देण्याचा काय करतो? पटकन प्रयत्न करतो. असा एक सिंपल भाग असते असा याच्यामध्ये. असा हा भाग नाही की तो जो पास झाला तो एकदम स्कॉलर असेल, जो होत नाही तो विषय नसतो. इथं विषय असतो की त्याच्यात तेवढा एक काय पाहिजे? मॅच्युअर्ड समज पाहिजे की आपण ज्या परीक्षेला अभ्यास करत आहे ती परीक्षा नक्की आहे काय हे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर बरोबर काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. आता शिवाजी महाराज काय होते? शिवाजी महाराज परिस्थितीला समजून घ्यायचे आणि जिथं आपण स्ट्रॉंग असायचं तिथं शत्रूला घेऊन यायचे आणि तिथं चांगला हाणायचं त्याला. गनिमी कावा. स्पर्धा परीक्षेमध्ये गनिमी कावा असतो. ठीक आहे. असं नसतं की नसते, असतो इथं गनिमी कावा. आणि गनिमी कावा घेऊन फक्त गनिमी कावा कोणाचा असतो? आयोगाचा. तिथं जाऊन आपण आयोगाला काय करायचं असते? हरवायचं असते. असं भाग असते. हां. मग इथं जे आहे तर बेसिकली जे आहे जेव्हा आपण आता या परीक्षेला हात घालतो तेव्हा ही गोष्ट व्यवस्थित समजली पाहिजे की जेव्हा आपण स्पर्धेला चालतो तर पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जे आहे चांगले विचार येत नसतात. स्पर्धेतला सर्वात मोठा माइंडसेट आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे पॉझिटिव्ह होत नसतो माणूस. गोल जेव्हा पॉझिटिव्ह होते ना तेव्हा माणूस आपोआप काय होतो? पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. पहिल्या दिवशी तो निगेटिव्ह असतो. हां. ठीक आहे. पहिल्या दिवशी म्हणजे पहिला जो दिवस आहे पहिल्या दिवशी तो निगेटिव्ह असतो एकदम. म्हणजे त्याला जे आहे कोणती गोष्ट जर म्हटली, ठीक आहे, ठीक आहे, कोणतीही गोष्ट आपण जर समजा इथं घेतली, ठीक आहे, पहिल्या दिवशी, तर प्रत्येक गोष्ट काय असते? निगेटिव्ह असते. आणि या परीक्षेचा जेव्हा अभ्यास सुरू होतो ना तर हळूहळू एक एक गोष्ट काय होते? पॉझिटिव्ह होत असते. पहिल्या दिवशी कोणाकडे अधिकाराचे गुण नसतात, पण प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू हे 3 लेवल हे खास कशासाठी आहे? बिलकुल त्याच्यासाठी आहे की हे 3ही लेवलने काय झालं पाहिजे? त्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या पाहिजे. मग स्पर्धेत चालत असताना स्पर्धा ही कोणाशी नाही आहे, स्पर्धा कोणाशी आहे? स्वतःशी. मग तुमच्या स्वतःमध्ये एक 100 एनर्जी आहे. तुमची मे बी जी आहे 10 असेल तर स्वतःला काय करायचं आहे? जेवढी एनर्जी आहे तेवढी काय करायची आहे? बाहेर काढायची आहे. कोणाला पाहून जर धावलं, तो जर 50 धावत असेल तर तुम्ही किती धावाल? 51. पण परीक्षेला किती पाहिजे? 100 पाहिजे ना. कोणाला पाहून जर धावाल तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. मग एखाद्याची एनर्जी 2000 असेल तर आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला किती पाहिजे? परफेक्ट कमीत कमी वेळात ती 100 एनर्जी आली पाहिजे. मग स्पर्धेत कुणाशी तुलना करायची नाही. आपल्या बाजूला जर एखादा विद्यार्थी नायब तहसीलदार झालेला असेल, ठीक आहे, नायब तहसीलदार, तर चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची एन्झायटी, जेलसी ठेवायची नाही. उलट असं समजायचं की हा नायब तहसीलदार आपल्या बाजूला बसलेला आहे, आपल्याला आपली ताकद वाढवण्यासाठी हा मदत कशी होईल याचा विचार काय करायचा आहे? जास्त. उलट चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्ही पास होऊ शकतात. कारण की आयोगाने आता ट्रेंड कसा सेट केला माहिती आहे का? नवा गडी नवा राज.
ठीक आहे. तुम्हाला सिम्पल सांगतो, नवा गडी नवा राज. त्यामुळे तुम्हाला बरेच जण टॉपर्स एका अटेम्प्टमध्ये खूप कमी वयात पास झालेले दिसत आहे. MPSCचा रिझल्ट बघा, UPSCचा रिझल्ट बघा, फार कमी वेळात काय झालेले पास झालेले आहे. पहिले कसं होतं, जे जुनं होतं तेच ते पुन्हा पुन्हा विचारलं जायचं, म्हणजे ज्याची त्याच्यावर कमांड जास्त ते पास व्हायचे. आता तसं नाही आहे. आता चालू घडामोडीमुळे ज्यांना प्रश्न काय होतात बदलतात. तुम्हाला सिम्पल सांगतो, समजा चालू घडामोडी आहे, ठीक आहे. आता एखादा विषय आहे, समजा कोणता, अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था तर जे आहे 1000 टॉपिक असते, ठीक आहे, 1000+ टॉपिक आहे अर्थव्यवस्थेमध्ये. पण या चालू घडामोडीमध्ये त्यातले जे आहे 25 न्यूजमध्ये आहे, तर परीक्षेला 25 येण्याचे चान्सेस काय जास्त, ठीक आहे. परीक्षेला 25 येण्याचे चान्सेस काय जास्त, हे व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. परीक्षेला असं कोणतंही नसतं येत. परीक्षेला आता काय ना, नवा गडी नवा राज केलेला आहे की फ्रेश टॅलेंट सुद्धा काय आलं पाहिजे, सर्व्हिसमध्ये आलं पाहिजे. आणि सर्वांमध्ये भारत हे कशामुळे असतं माहिती आहे का, भारतीय संविधानाअंतर्गत कसं आहे, हे राष्ट्र जे आहे ना सिव्हिल सर्व्हिसेसवर अवलंबून आहे. मग यामध्ये सर्व स्तरातून लोक येणं ही काळाची गरज असते, ठीक आहे. सर्व स्तरातून आले पाहिजे, म्हणून सर्वांसाठी संधी काय असली पाहिजे, समान असली पाहिजे. तो सिनियर असो का ज्युनियर असो, दोघांसाठी संधी काय समान असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर तो जो सिनियर आहे त्याचं संविधान ऑलरेडी झालेलं आहे आणि माझं तर आजपासूनच सुरुवात आहे, नाही का, आजपासून सुरुवात आहे, ठीक आहे. मग जो सिनियर आहे तो ऑलरेडी ज्या जवळून पोचलेला आहे, एकच पॉईंट त्याला अभ्यास करायला लागते, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्ही पोहोचू शकता का, त्याच्या अगोदर पोहोचू शकता का. समजा एखादा नायब तहसीलदार आहे, त्याच्या अगोदर जे आहे पोहोचू शकता का, पॉसिबल आहे का. एखादा विद्यार्थी आहे नायब तहसीलदार ऑलरेडी आहे आणि तुम्ही फ्रेशर आहे, विद्यार्थी आहे तुम्ही फ्रेशर, ठीक आहे. ह्याचं ऑलरेडी संविधान वगैरे झालेलं आहे, तर तुम्हाला आजच सुरुवात आहे, आजच काहीतरी पुस्तक कोणतं घ्या हा प्रश्न आहे पहिला, तर याच्या अगोदर पास होऊ शकता का, होऊ शकता. कारण एक्झाम कशी आहे माहिती आहे का, चालू घडामोडीवर आधारित आहे. ही चालू घडामोडी यांनी जर दुर्लक्ष केलं जॉबमुळे वगैरे, त्याचे पास होण्याचे चान्सेस काय होतात, कमी होतात. आपले पास होण्याचे चान्स काय असतात जास्त. आणि ट्रेंड ज्या ना चालू घडामोडीनुसार काय होतो, पटकन काय होतो, बदलतो. त्यामुळे नवा घडी काय असते, नवा राज. संविधानामध्ये जे प्रश्न येतील ना, तर ते ओल्ड पॅटर्ननुसार ज्यापेक्षा कमी नवीन पॅटर्ननुसार काय येतात जास्त. त्यामुळे दोघांनाही संधी काय समान आहे. याला हे चॅलेंज आहे की नायब तहसीलदारचं जे आहे डेप्टी कलेक्टर कसं करायचं, ठीक आहे. त्यामुळे याला खूप मोठं चॅलेंज आहे, याच्यासाठी कमी चॅलेंज आहे, ठीक आहे. असं नका समजू. त्यामुळे जे आहे स्पर्धात धावताना जे आहे इथं गोल जर पॉझिटिव्ह असलं की थिंकिंग आपोआप हळूहळू काय होते, पॉझिटिव्ह होते. असं पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यानं पॉझिटिव्ह नसते होत माणूस. गोल जर एक ठरवलं मग हे गोल खूप पॉझिटिव्ह गोल आहे. स्पर्धा परीक्षा गोल हे पॉझिटिव्ह गोल आहे, जे तुमच्यामध्ये कम्प्लीट काय करते, चेंजेस आणते. आणि ते चेंजेस तुम्हाला ही जीवनात काय करते, हिरो बनवते. ते चेंजेस खूप महत्त्वाचे आहे. म्हणून ते काही असं पाहू नका, असं गोला पहा आणि त्याला कसंही करता येईल. त्याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमधले सर्व प्रॉब्लेम्स काय होईल, हळूहळू कमी होईल, ठीक आहे. कारण ही परीक्षा ज्यांना पर्सनॅलिटी प्रॉब्लेम दूर करणारी परीक्षा आहे. पर्सनॅलिटी प्रॉब्लेम जर असेल एखाद्याला कसं होतं की खूपच घाई असते, खूपच घाई, लहानपणापासून त्याचा स्वभाव असतो, मग त्याची हळूहळू घाई काय करते, स्पर्धा परीक्षा काय करते, कमी करते, ठीक आहे. घाई असावी 4%, 400% घाई असणारे लोक असतात ना, ठीक आहे. मग ते बरोबर आहे. एखादा खूपच जास्त शांत असते तर स्पर्धा परीक्षा त्याला काय करते, बोलायला लावते, करायला लावते, धावायला लावते, ठीक आहे. बरोबर सर्वांना बरोबर काय करते, बॅलन्स करते. म्हणून हे स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण आता परीक्षेला सुरुवात करतो ना, तेव्हा हे टॉपिकमुळे काय झालं, या टॉपिकमुळे याचं वेटेज आता खूप वाढत आहे आणि यामुळे ट्रेंड काय होत आहे, फास्ट चेंज होत आहे. आणि प्रत्येक कसं असते स्पर्धा परीक्षेमध्ये एक ट्रेंड असतो, तो 4-5 वर्ष राहतो आणि 4-5 वर्ष झाले का तो ट्रेंड काय होतो, बदलतो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या ट्रेंडनुसार अभ्यास करणं काय असते, आवश्यक असते. कदाचित मी आज जे बोलत असेल, ठीक आहे, 4 वर्ष अगोदर मी असं नव्हतं बोलत, थोडं वेगळं बोलत होतो. आजपासून 5 वर्षानंतर मी काय बोलेल, वेगळं बोलेल. ट्रेंड जसा बदलला तशी स्ट्रॅटेजी काय झाली, बदलली. आज मी जे बोलत आहे ते स्ट्रॅटेजी बोलत आहे, ठीक आहे. तर त्यानुसार ती गोष्ट काय होते, चेंज होते. मग स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे सर्वांकडनं जे मला ही एक अपेक्षा आहे की कोणताही अभ्यास स्टार्ट करताना सुरुवात लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरपासून झाली पाहिजे आणि एंड कुठं झाला पाहिजे. आता लास्ट इयर्स क्वेश्चन पहिल्या स्टेपला काय केले, वाचले. आता तो टॉपिक झाला का लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर घ्यायचे, त्याला टाईम लावायचा आणि टाईम लावून काय करायचे, लगेच काय करायचे, सॉल्व करायचे. मग तेव्हा त्यातून मग आपल्याला राईट फीडबॅक काय होते, बाहेर पडते. मग सत्य काय होते आपल्याला लगेच समजतं. परीक्षेत समजण्याच्या अगोदर आधीच काय करा, समजून घ्या. आयोगाने नापास केल्यापेक्षा आपण स्वतःला पहिले काय करायचं, नापास करून घ्यायचं, म्हणजे आयोगाला पास करावंच लागलं पाहिजे, ठीक आहे. मग जे आहे स्टार्ट लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरपासून तर एंडही कुठं झाला पाहिजे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. मग हे जे आहेत लगेच इथं आपण इनपुट देतो तर इथं काय चेक करतो, आउटपुट, ठीक आहे. असा बेसिक भाग असतो. म्हणून त्यामध्ये थोडंसं जे आहे ना, थोडी सहनशीलता लागते,
कारण की तुम्ही परीक्षेला समजा 100 क्वेश्चन घेतले त्याच्यावरचे आलेले आणि 100पैकी 10च बरोबर आले तर याच्यावरून असं जज नाही करायचं की आपण परीक्षेला फिट आहो का नाही. बिलकुल नाही, यू आर कम्प्लिटली फिट. ठीक आहे. जे 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्याची परिस्थिती तीच होणार आहे हे लक्षात ठेवा. पण ते 2 वर्षानंतर जे समजणार होतं ते आपल्याला कधी समजलं, पहिल्याच आठवड्यात समजलं. ही आपल्यासाठी सर्वात मोठी काय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ते लवकर समजलं पाहिजे. मग इथं समजलं का त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय असतात, भरपूर असतात. इथं काहीच प्रॉब्लेम नसते. तुम्हाला जर समजा एखादा सुप्रीम कोर्टचा केस आहे त्याच्यावर एखादी केस आली, ठीक आहे, डिटेलमध्ये अशी पूर्ण, तर मग आज माहीत नाही आहे, पण गुगल करून क्लासमधून पटकन काय होते समजून जाते. मग परीक्षा झाल्यानंतर काही इश्यू येते का, इश्यू येतच नाही. ठीक आहे. मग असा भाग असतो. म्हणून जे आहे की या परीक्षेला जेव्हा आपण हात घालतो ना तर अभ्यास कसा करतो हा भाग काय असतो महत्त्वाचा असतो. मग पहिला पॉईंट मी सांगितला की फ्रिक्वेन्सी काय करायची समजून घ्यायची आणि तीच फ्रिक्वेन्सी काय करायची द्यायची. ठीक आहे. त्याला म्हणतो चौकटीचा राजा किंवा राणी होणे असं मी जनरली शब्द वापरत असतो. चौकट म्हणजे जे आहे मर्यादित असं होत नाही. चौकट याचा अर्थ असा होतो की या परीक्षेत काय लागतं. मग ते 2 लोक सांगतात, एक लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि दुसरं चालू घडामोडी. काय लागतं हे समजलं पाहिजे आणि तेच दिलं पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा मागच्या वेळेस जे आहे ना अरविंद केजरीवाल आणि त्यांचे नायब राज्यपाल यांचे भांडणं सुरू होते. मग त्यासाठी आर्टिकल एक न्यूजमध्ये होतं. मग मी बॅचला सांगितलं होतं की ते दोघांचे भांडणं सुरू आहे ना, आता संविधानामध्ये हे आर्टिकल परीक्षेला येऊ शकते. तर डायरेक्ट परीक्षेला काय केलं होतं ते आर्टिकल विचारलं होतं त्याच वर्षी. असं असतं. मग आपण काय असं अभ्यास करताना ज्या का सर्व आर्टिकल पाठ करणार आहे का, नाही. काय लागतं आणि तेच दिलं पाहिजे. या 2 गोष्टी हे परीक्षा काय होते कन्क्ल्यूड होते. कन्क्ल्यूड. जो असं करेल तो पास होणार, जो असं नाही करणार तो सिलेक्शनपासून काय होणार थोडा दूर जाणार. वेळ वाढत जाईल, एफर्ट्स वाढत जाईल, परंतु जे आहे ते राईट डायरेक्शनमध्ये न गेल्यामुळे काय होईल ते एफर्ट्स जे आहे चांगले असेल. म्हणजे अभ्यास सर्वजण एक राईट इंटेन्शनीच करतात असा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जे आहे तर ते त्या गोल्याच्या दृष्टिकोनातून गेले पाहिजे. म्हणून मी आजच्या पहिल्या जिस्टमध्ये एक पॉईंट फक्त क्लिअर केला का तुमचं गोल जे आहे थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न केला की तुमचं गोल डेप्टी कलेक्टर तहसीलदार PSI नाही तर तुमचं गोल काय गोला. मग तो गोला काय आहे किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी काय लागतं म्हणजे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी. तिसरा पॉईंट कोणता आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. एवढं एकदम जे आहे सरळ जे आहे या परीक्षेचं काय तंत्र आहे. मग तुम्हाला ज्या स्ट्रॅटेजी खूप साऱ्या काय केल्या पाहिजे एवढ्या भानगडीत पडू नका. त्याच्यावर काय करा तुटून पडा. आपोआप जी स्ट्रॅटेजी नॅचरली जी डेव्हलप होते ना ती स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करते हिरो बनवते. ठीक आहे. हिरो बनवते. मग स्वतःला टीचरला कोणत्या इन्स्टिट्यूट जॉईन केली असेल त्याला कोणालाही जज करायचं असेल तर तो एक सोपा असा काय मार्ग आहे. म्हणून अभ्यास इमोशनल न होता बौद्धिकरित्या काय करा अभ्यास करा. कारण की तुमचं गोल काय इमोशनल आहे. जेव्हा गोल इमोशनल असते ना तेव्हा साध्य करताना मार्ग कसा असावा बौद्धिक असावा. बौद्धिक म्हणजे बुद्धीचं जे सत्य आहे ते समजून घ्यावं आणि त्याच्यावर काय करावं चालण्याचा अटल आत्मविश्वास ठेवावा. म्हणून या परीक्षेला एक सिम्पलचं जे आहे मी नेहमी बरेचदा आजकाल बोलतो की चौकटीचा राणी किंवा राजा होणे. जो चौकट समजेल आणि त्याच्यामध्ये जो मास्टर होईल तर तुम्ही आपोआप राणी किंवा राजा व्हाल. कारण की आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये आजचे राणी किंवा राजा कोण आहे MPSC UPSC वाले. ठीक आहे. आमदार खासदार नाही हो. आमदार खासदार तर जे आहे ते पूर्ण आयुष्य जाते होण्यासाठी आणि झाल्यानंतर किती भेटते 5 वर्ष. आणि 5 वर्ष इतके सोपे असतात का असं बसून राहिलं. हां नाही असं नाही. राजकारण म्हणजे खूप जे आहे ट्रिमेंडस एफर्ट लागते. ट्रिमेंडस आणि ट्रिमेंडस बुद्धी लागते. ट्रिमेंडस सहनशीलता लागते. हायेस्ट लेवल ऑफ विजडम लागते बेस्ट पॉलिटिशियन व्हायला. हायेस्ट लेवल ऑफ विजडम सत्सद विवेकबुद्धी का लागते हायेस्ट लेवलची लागते. एवढं सोपं नसते राजकारणी होणं. आणि झाल्यानंतरही जे आउटपुट काय काही जास्त नाही आहे. ठीक आहे. ते बेमानी वगैरे सोडून द्या. बेमानीने कोणी मोठा होत नसतो. हां बेमानीने साधी झोपही भेटत नसते. मग काय अर्थ आहे मग काय भेटलं लाईफमध्ये. बेमानी करून साधी झोपही जर तुम्हाला रोजची भेटत नसेल लाईफमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं कोणतं आहे ऑक्सिजन नंतर झोप. आज माणसाचं आयुष्य किती असते गुड मॉर्निंग गुड नाईट संपलं आयुष्य. एका दिवसाचं आयुष्य असते आणि एका दिवसाचं सार्थक काय असते रात्रीची झोप. मग रात्रीची झोपही जर तुम्हाला घेता येत नसेल स्वतःसाठी तर तुम्ही श्रीमंत आहे का नाही. ठीक आहे. रतन टाटा श्रीमंत आहे का रात्री सुंदर झोपतो. लाईफमध्ये सर्वात मोठं गोल असते की रात्री आपल्याला सुंदर झोपता आलं पाहिजे. तेव्हाच झोपता येतं जेव्हा तुम्ही तुमचं काम काय करता इमानदारीने करता. तसं नाही झोपता येत. ठीक आहे. तसं नाही झोपता येत. बेसिक गोष्ट आहे लाईफमधली. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे हा एक सिम्पलचा भाग असतो
की सहनशीलता याची टेस्ट काय असते जास्त. हे गोष्ट जे आहे मला माझ्या वडिलांनी सांगितली होती की IS जे आहे लॉंग फॉर्म जे आहे IS हा शब्द जर उलटा केला तर काय होते सई. साई म्हणजे काय होते दोनच शब्द असते. एक असते श्रद्धा आणि दुसरा शब्द कोणता असते सबुरी. श्रद्धा म्हणजे कॉन्फिडन्स आणि सबुरी म्हणजे सहनशीलता. की सत्य मार्ग समजून घेणे आणि किती त्रास झाला तर ते सोडणार नाही याचा आत्मविश्वास ठेवणे त्याला सहनशीलता असे म्हणतात. म्हणजे स्वतःच्या शील म्हणजे सत्य, ठीक आहे, समजून काही झालं किती त्रास झाला 100 पैकी जे आहे 100 क्वेश्चन चुकले तरी दुसऱ्या दिवशी टाईम लावून काय करणार 100 क्वेश्चन काय करणार बरोबर काढण्याची ताकद ठेवणार. ठीक आहे, त्याला सहनशीलता असे म्हणतात. वाट पाहणे याला सहनशीलता म्हणत नाही, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, हा पहिला एक मार्ग. आणि क्लास जे आहे की या परीक्षेमध्ये प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू 3 टप्पे असतात. तर पहिला टप्पा प्रिलिम जरी असला तर मेन्सला त्याची काय पाहिजे जोड पाहिजे. कारण की आज जे आहे सध्याचा जो ट्रेंड आहे 3-4 वर्षापासून तर 20% प्रश्न कशाचे येत आहे मेन्सचे येत आहे, जे तुमचे मग डिसाइडिंग फॅक्टर आहे, विनिंग बिट्स आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 100 पैकी जे आहे 55 पाहिजे तर 40 वरून 55 वर जायला जे आहे ना तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागते मेन्सची. मग प्रिलिमचा सिलेबस जो मेन्सही आहे, मग प्रिलिमचा सिलेबस जे आहे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू काय करा संपून टाका. प्रिलिमचा सिलेबस म्हणजे तुमची प्रिलिम काय झाली आता परफेक्ट झाली. म्हणजे प्रिलिमचा सिलेबस पहिले करा पण प्रिलिमचा सिलेबस प्री आणि मेन्स दोन्ही पुस्तकं वापरून करा. म्हणजे मेन्स जवळपास तुम्हाला जे आहे प्रिलिमला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची मेन्स किती टक्के झालेली पाहिजे 75%. तेव्हा प्रिलिम काय होते एकाच टोल्यात काय होते निघते. हा सिंपल भाग आहे. मग या परीक्षेला प्रिलिम जरी पहिला टप्पा असला तर याची सुरुवात कुठून जावं लागते मेन्सकडनं प्रिलिमकडे जावं लागते. मग मी असं म्हणत नाही की पूर्णच मेन्स करा, पण मी एवढं म्हणतो की प्रिलिमचा जो सिलेबस आहे ते पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे काय करा कंप्लीट करा. म्हणजे भारताचा जर राष्ट्रपती करायचा असेल तर प्रिलिम मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू खतम. 1857 उठाव करायचा असेल प्रिलिम मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू संपला. म्हणजे राज्यसेवा असो कंबाईंड असो ते प्री मेन्समध्ये आलेले दोन्ही प्रश्न काय करायचे सॉल्व्ह करून टाकायचे. ठीक आहे, असं फिजिक्स असेल तर फिजिक्स प्री पॉईंट ऑफ व्ह्यू कारण मेन्सला नसते. विज्ञान व तंत्रज्ञान सर्व विषय अशा पॉईंट ऑफ व्ह्यू करावे लागतात. तेव्हा कुठे ही प्रिलिम एका अटेम्पमध्ये क्रॅक होते आणि आपल्याला पोस्ट जी मिळते ते कोणाच्या स्कोअरवर भेटत असते मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्या स्कोअरवर मिळत असते. हे तर फक्त फिल्टर आहे. ठीक आहे, हे फिल्टर आहे. ठीक आहे, पण मेन पोस्ट कोणाची मिळते मुख्य आणि इंटरव्ह्यू याचे मार्क्सची बेरीज होते आणि त्याच्यानुसार आपल्या रँक लागतात आणि त्यानुसार पोस्ट मिळते. म्हणून आपला तगडा स्कोअर कुठे असला पाहिजे मेन्समध्ये. ठीक आहे, म्हणून 70% मेन्स प्रिलिमला जाईपर्यंत काय झाली पाहिजे संपली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर समजा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर प्रिलिमला जी अर्थव्यवस्था आहे आणि मेन्सला तर अर्थव्यवस्था प्रिलिम दोन्ही मेन्स पॉईंट ऑफ काय करायची संपून टाकायची. कारण आता प्रश्न कसे येत आहे मेन्स ओरिएंटेड प्रिलिमला प्रश्न येत आहे. मग प्रिलिममध्ये पहिले जसं प्रिलिम वेगळी होती आणि मेन्स वेगळी होती, आता तसं नाही आहे. आता उलट प्रिलिम जे आहे मोठी मेन्स झालेली आहे. त्याची लेवल जी आहे ना प्रश्न विचारायची तर वेगळी झालेली आहे. तर प्रिलिम मोठी मेन्स किंवा जे आहे मिनी मेन्स म्हणून टाकतात. ठीक आहे, मिनी मेन्स झालेली आहे, प्रिलिम नाही राहिली ती आता. त्यामुळे ट्रेंडनुसार त्याचा अभ्यास करण्याची पद्धतसुद्धा काय झाली बदलली. मग आला प्रश्न समजा की तुम्ही एखादा टॉपिक करत आहे, ठीक आहे, खडक हा टॉपिक करत आहे तर प्री आणि मेन्स पॉईंट ऑफ जेवढे प्रश्न आले तेवढे प्रश्न आताच काय करावं लागते हँडल करावं लागते. ठीक आहे, मग मागच्या वेळेस प्रिलिमला जे आहे 2021मध्ये 3 प्रश्न आले तर 3 पैकी 2 प्रश्न कोणाचे आले मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आले, एक प्रश्न कोणाचा आला प्रिलिमच्या लेवलचा. मग आता पहिले असं समजायचं की प्रिलिम लेवल छोटी आणि मेन्स कठीण असते, असं नसते. आता दोघंही काय झाले सारखे. हा ट्रेंड आहे ट्रेंड. त्यामुळे आज अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा कशी पाहिजे तशीच. पहिले असं म्हणत होते विद्यार्थी की प्रिलिम आपण पहिले करून पाहू, जर झाली तर मग मेन्स चालू करू. आता तसं नाही म्हणतात. आणि मेन्स जर तुम्ही 70% नाही केली तर तुमची प्रिलिम निघण्याचे चान्सेस काय होतात कमी होतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही फिट नाही आहे, तुम्ही फिट आहात, फक्त तुमची स्ट्रॅटेजी काय झालेली आहे चुकली आहे. तुम्ही रॉंग डायरेक्शनमध्ये काय करताय एनर्जी इन्व्हेस्ट करत आहे. म्हणून परीक्षेला जे आहे थोडंसं जे आहे भीतीला हात घाला, काळजी करू नका. नंतर घाबरल्यापेक्षा आता घाबरणं कधी परवडतं. ठीक आहे, मी बोलल्यामुळे जे आहे कोणाला कोणती मिसअंडरस्टँडिंग किंवा जे आहे वैयक्तिक काही जर समजा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या सर्व गोष्टी काल्पनिक आहे असं नाही. जे बोललो ते वास्तविक सत्य आहे. ठीक आहे, ते सत्य थोडं कडू असेल परंतु मी ते सहदात देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सहज दिलं असं समजून जे आहे ते कडू काय करायचं आहे पिऊन घ्यायचं आहे आणि त्या मार्गावर चालायचं आहे. आपल्या लाईफमधला गोल्डन पिरियड जे आहे मिनिमम गोल्डन पिरियड मिनिमम कोणाला द्यायचं आहे MPSCला द्यायचं आहे. लवकर पास झाले पाहिजे
आणि लवकर पास झाल्यानंतर तुम्ही लोकांच्या लवकर कामी पडले पाहिजे. ठीक आहे. मग यासाठी जे आहे काही कडू सत्य समजून घ्यावे लागतात, ते प्यावे लागतात आणि त्यावर चालणं त्याला म्हणतात स्पर्धा परीक्षा. मग आजपासून स्पर्धा जी आहे कुणाशी करायची नाही आहे, स्पर्धा कोणाशी करायची? स्वतःशी. आणि जी केव्हा करतो तर त्याला अँगल जेव्हा देतो आपण, जेव्हा थ्रो मारतो तर त्या अँगल कोणाचा ठरवायचा आहे? अँगल एक लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि दुसरं चालू घडामोडी. या दिशेनं जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशी काढता येईल याचा विचार काय करायचा आहे? जास्त. लोक पास झाले असेल आनंदाची गोष्ट आहे, आपला मित्र पास झाला असेल खूप आनंदाची गोष्ट आहे. याचं जर तुम्हाला दुःख होत असेल तर याचा अर्थ आपल्या ॲटिट्यूडमध्ये काय प्रॉब्लेम आहे. म्हणून असं जर ॲटिट्यूड घेऊन आपण जन्मभर जगत असेल तर आपण आयुष्यभर काय राहू? दुःखीच राहू. ठीक आहे, दुःखीच राहू. सोन्यात जरी ठेवलं तरी तो व्यक्ती काय राहणार? दुःखीच राहणार. कारण याच्या ॲटिट्यूडमध्येच काय प्रॉब्लेम. लोकांचं भलं झाल्यानंतर आपलं दुःख होणं हे काय ॲटिट्यूडल प्रॉब्लेम आहे आपला. ठीक आहे. मग तो ॲटिट्यूड आपल्याला काय करावं लागेल? दुरुस्त करावं लागेल. लोकांचं भलं होत आहे मग आपल्याला तेच तर करायचं ना स्पर्धा परीक्षेत जाऊन. ठीक आहे. त्यामुळे आताही आनंद होतो, नंतरही आनंद होणार आहे. मग स्पर्धा परीक्षा ज्यांना ही खूप छान असते. म्हणून गणपती का जिंकला? कारण गणपतीने ज्यांना स्पर्धा कोणाशी लावली? स्वतःशी. आणि कार्तिक का हरला? कार्तिक बसला, त्याला वाटलं आपल्याकडे मोर आहे, आपण इंजिनिअरिंग जायला सायन्सचे विद्यार्थी आहो, मोरावर बसला आणि पृथ्वीला काय बसला? प्रदक्षिणा मारत बसला. पण ॲक्च्युली स्पर्धा एवढी सोपी असते. तर गणपतीवाला ॲप्रोच काय करायचा? लावायचा. आणि जॅव्हेलियन थ्रोवाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. मॅरेथॉनसारखं रॅट रेससारखं धावत नाही राहायचं. आयुष्य असं धावत राहिलं तर संपून जाईल ना. किती वर्ष गेले सांगा बरं आता? लाईफमध्ये किती वर्ष गेले आपले? 20 तर गेले. ठीक आहे. 20 मध्ये नुसतं रडत रडत जीवन जगलो आपण. ठीक आहे. आता 20 ते 30 हे सर्वात बेस्ट पिरियड असतो लाईफमधला. याच्यातला कमीत कमी वेळ काय गेला पाहिजे? MPSCत गेला पाहिजे. ठीक आहे. म्हणून कमीत कमी वेळात तुमचं जे आहे सिलेक्शन झालं तर जे आहे ते सर्वांसाठी काय असते? आनंदाची गोष्ट असते. ठीक आहे. हां, मग इथं जी स्ट्रॅटेजी राहील ते फुल जे आहे ट्रूथवर आधारित राहील. वास्तविक सत्य थोडीशी कडू असेल परंतु रिझल्ट आणण्यासाठी जे लागेल तेच देण्यावर काय असेल? भर असेल. ठीक आहे. गैरसमज कुठलेही जे आहे होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातूनच जे आहे ती जी बॅच सुरू होईल तर ती बॅच जी आहे डेली 4:30 वाजता उद्यापासून सुरू होत आहे. तर परंतु त्या बॅचचे आणखी पहिले 2 दिवस जे आहे हे काय असेल? बेसिक गोष्टींवर काय असेल? चर्चासत्र. उद्याचा आणि परवाचा जो सेमिनार असेल जे बेसिक स्ट्रॅटेजीसाठी खूप आवश्यक असतो तर सर्वांसाठी फ्री असेल, ओपन फॉर ऑल असेल. ठीक आहे. परंतु तो सत्यावर आधारित असेल. मग सर्वांनी उद्या जे आहे सिलेबस जो आहे प्री आणि मेन्सचा सोबत घेऊन यायचा आहे. प्री आणि मेन्सचा राज्यसेवा कंबाईन दोघांचाही आणायचा आहे. प्री आणि मेन्सचा सिलेबस वाचून यायचा आहे, सोबत घेऊन यायचा आहे. त्या सिलेबसचा अभ्यास, त्यानंतर पुस्तकं, त्याची स्ट्रॅटेजी यावर उद्या आपण चर्चा घेऊ. तर जी बॅच स्टार्ट होते ती बॅच ऑलवेज इंटिग्रेट असते. चाणक्यची बॅच राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही सोबतच ठेवल्या जातात. फक्त बॅच जी आहे 2 पार्ट मध्ये होते, A पार्ट आणि B पार्ट. ठीक आहे. हे दोन्ही आपण काय करतो? इंटिग्रेट करतो. हे यासाठी कारण की कंबाईन कसं आहे, कंबाईनला जे प्रश्न येतात तर ते कंबाईनच्या लेवलला जर शिकवले तर सिलेबस लवकर कंप्लीट होऊ शकतं आमचा. पण राज्यसेवेच्या लेवलला नेणं आवश्यक आहे कारण की ट्रेंडनुसार कंबाईन कुठे गेली आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा लेवलला गेलेली आहे. ठीक आहे. तुम्ही जर प्रश्न जर बघितले, ठीक आहे, समजा लोकसंख्येवर 5 प्रश्न आले यावर्षी तर त्याची लेवल कोणाची आहे? राज्यसेवेची. मग कंबाईनला मला जे आहे राज्यसेवेच्या 50% लेवलला जर नेलं तरच कंबाईनमधून काय येते? रिझल्ट येते. म्हणून मी कंबाईनची बॅच राज्यसेवेला काय करतो? जोडतो. म्हणून A पार्टमध्ये ज्यांना पूर्व परीक्षा कव्हर होते राज्यसेवेची आणि 50% राज्यसेवेची काय होते? मेन्स कव्हर होते. आणि कंबाईंड जे आहे ना त्याची प्रिलिम मेन्स सर्व कव्हर होते A पार्टमध्ये. ठीक आहे. मग A पार्टमध्ये जे आहे A पार्ट संपला बॅचचा तर जवळपास 7 ते 8 महिने लागतात. 8 महिने जवळपास A पार्ट संपायला. A पार्ट संपला का नंतर जेव्हा B पार्ट सुरू होतो तो प्युअरली कोणासाठी सुरू होतो? राज्यसेवा मुख्य. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य. पण कंबाईंड असेल तर A पार्टमध्येच कव्हर होईल. तर कंबाईंडवाल्यांना फायदा हा होईल की कंबाईंडची प्रिपरेशन कोणत्या लेवलला जाईल? राज्यसेवा. जे ट्रेंडनुसार आवश्यक आहे. मी जर टेक्निकली वागलो तर मला ती माझी जबाबदारी नाही आहे टेक्निकली. पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून सिलेबस कव्हर करण्यात ते जर म्हटलं तर तो भाग वेगळा. पण तुमचा रिझल्ट काढायचा जर म्हटलं ना तर मला कंबाईंडला ज्या ना राज्यसेवेच्या 50% लेवलला न्यावंच लागतं. तेव्हा कुठं काय होते? परीक्षेला प्रश्न येतो. समजा कंबाईंडला मला मृदा शिकवायच्या, मृदा सॉईल, आणि त्याच्यावर मी 7 प्रकारच्या मृदा शिकवल्या. ठीक आहे. कंबाईंडची माझी लेवल संपली. परंतु परीक्षेला कंबाईंडला जो प्रश्न येतो त्यानुसार जर शिकवलं तर मला राज्यसेवेच्या मृदा काय लागतात? शिकवाव्या लागतात. तरच तुमचा कंबाईंडमध्ये काय होतो? रिझल्ट येतो.
कारण की तुम्ही ज्या कंबाईनमध्ये धावत आहे तर तुमची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? राज्यसेवावाल्यांशी. कारण राज्यसेवावाले कंबाईनला बसत नाही का? बसतात ना. तिथे क्लास 2ला मोठा सिलेबस असतो ना, इथे क्लास 2 असते. त्यामुळे ज्या आपली प्रॅक्टिकली ज्या कॉम्पिटिशन कोणाशी आहे? राज्यसेवावाल्यांशी. त्यामुळे तसं नाही झालं पाहिजे. ॲक्च्युअल तुम्ही धावाल तर तुम्ही कुठंच कमी नाही पडले पाहिजे, म्हणून मी हे इंटिग्रेट करत असतो. आणि म्हणूनच रिझल्ट येतात, तसे नाही येत. ठीक आहे, रिझल्ट तसे येतात. ठीक आहे, रिझल्ट जे आहे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही गोल्यावर काय करता? पूर्ण फोकस करता. ठीक आहे, असा भाग असतो. मग इथं जे आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा हा बी पार्टमध्ये स्टार्ट होईल. उरलेली 50% राज्यसेवा मेन्स कशामध्ये होईल? बीमध्ये. मग ही बॅच पूर्ण इंटिग्रेट असेल A+B. ठीक आहे, ही बॅच 4:30 वाजता स्टार्ट होईल, 6ला संपेल. 1 महिन्यानंतर ही बॅच 3 तास होईल. बॅचचा वेळ किती असेल? 3 तास. ठीक आहे, 3 तासाचा वेळ असेल. कारण की जे आहे 3 तास जर दिले तरच 1 वर्षात सिलेबस काय होतं? रिझल्ट ओरिएंटेड कम्प्लीट होतो. फॉर्मॅलिटी म्हणून नाही. म्हणजे मला मृदा शिकवायच्या असेल तर 7 मृदा शिकवून दिल्या, एका लेक्चरमध्ये खतम. पण रिझल्ट ओरिएंटेड जर मला मृदा शिकवायच्या असेल तर मला लेक्चर किती लागतात? 4 लेक्चर लागतात. ठीक आहे, मग आता कोणानुसार करू? प्रामाणिक वागू का जे आहे बस झाल्यासारखा भास देऊ? तर प्रामाणिक वागणं खूप आवश्यक आहे, तरच रिझल्ट येतो. तसं नाही येत कोणाचाही असो. ठीक आहे, मग जे आहे त्या दृष्टिकोनातून जे आहे बरेच जणांना असं वाटतं की कंबाईनला जास्त जोडते सर, राज्यसेवा त्यात टाकतेच. मला हौस आहे असं नाही, करंट ट्रेंड आहे, गरज आहे काळाची, म्हणून जे आहे ते तसं करावं लागतं. ठीक आहे. हां, मग जे आहे की जेव्हा समजा आता कंबाईनला सॉईलचा एक्झाम्पल सांगा, यासाठी सांगत आहे की आता प्रश्न आला आहे, सॉईलचा प्रश्न आला, तर सॉईलचा प्रश्न जे आहे कंबाईनच्या पुस्तकातच नाही आलेला, राज्यसेवा पुस्तकात तो सहज आहे. मग तुम्हाला शिकवताना काय शिकवावं लागेल? ती लेवल क्रॅक करावं लागेल. ग्रामपंचायतवर प्रश्न आला तर ग्रामपंचायतचा प्रश्न पूर्ण राज्यसेवा मेन्सचा आला. ग्रामपंचायत 2 प्रश्न आले, राज्यसेवा मेन्सचे प्रश्न आहेत, ॲज इट इज आहे बिलकुल. ठीक आहे, मग त्याची लेवल असं म्हणू का मी की कंबाईनची लेवल कमी आणि राज्यसेवेची जास्त? तर म्हणून मी त्याला एक काय केलं आहे, सुवर्ण मध्य साधला आहे दोघांमध्ये, की दोघांनाही काय झालं पाहिजे? परफेक्ट फायदा झाला पाहिजे. तर तो अशा प्रकारे हे बॅच राहील. तर बॅच सुरू झाल्यानंतर जे आहे तर आपली जे आहे 2 दिवस आपण उद्या चर्चासत्र घेऊ आणि त्यानंतर बॅचचा विषय काय होईल? स्टार्ट होईल. तर सर्वांनी उद्याला जे आहे तर सिलेबस सोबत घेऊन यायचा आहे, एवढं एक काम करायचं आहे. त्याचं आपण वाचन करू, त्याची स्ट्रॅटेजी आणि त्याची बुक लिस्ट आणि कसं वाचायचं. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.